अध्यायाचं नाव जे आहे ते नारद मुनी आणि व्यासदेव यांच्यामध्ये संवाद. या अध्यायामध्ये प्रथम 4 श्लोकांमध्ये व्यासदेव जे आहेत ते नारद मुनींप्रती त्यांच्या जीवनाबद्दल जिज्ञासा व्यक्त करतात. मागच्या काही अध्यायांमध्ये विशेष करून 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये तुम्ही याच्यावरती चर्चा केली. विशेषतः 5व्या अध्यायामध्ये जिथे नारद मुनींचं आगमन झालेलं आहे आणि तिथे याबद्दल चर्चा येते आणि ती चर्चा आता त्यांची जी जिज्ञासा आहे ती पुढे होते. अर्थात सुरुवातीला व्यासदेवांना नारद मुनींनी काही सुंदर उपदेश प्रदान केले आणि त्याच्यानंतर आपण बघतो की ते स्वतःच्या जीवनाच्या आधारावर त्यांना समजून सांगतात. सतत ती जी शृंखला आहे ती ते पुढे चालू राहते. व्यासदेव ते प्रश्न विचारतात की तुम्ही भक्ती वेदांत जे तुम्हाला भेटले त्यांच्याप्रती तुम्ही सेवा अर्पण केली, ते गेल्यानंतर तुमचं जीवन कसं राहिलं? तुमची पुढचं जीवन दीक्षेनंतरचं तुम्ही कसं व्यतीत केलं आणि तुम्ही हे शरीर जे आहे या शरीराला कसं प्राप्त केलं? या सद्य अवस्थेमध्ये गत जीवनाची स्मृती तुम्हाला कशी शक्य झाली? या संदर्भात त्यांनी प्रश्न केले. श्लोक संख्या 5 ते 9 मध्ये कशा प्रकारे नारद मुनींना 5 ते 19 पर्यंत त्याच्यात चर्चा येते की नारद मुनींना कशा प्रकारे भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं. तर श्लोक संख्या 6 ते 10 मध्ये चर्चा येते नारद मुनी त्यांच्या आईला सर्पदंश झाल्यामुळे कशा प्रकारे तिचे जे तिला अग्निदाह करून ते पुढे उत्तरेच्या दिशेकडे निघतात आणि 11 ते 14 जे श्लोक आहेत त्याच्यात एक परिव्राजकाचार्याचं जीवन कशा प्रकारचं असतं आणि कशा प्रकारे नारद मुनी जे आहेत त्या गत जीवनामध्ये एक दासीपुत्राच्या जीवनात कशा प्रकारे ते प्रवास करतात त्याची चर्चा आहे. श्लोक संख्या 15 ते 19 मध्ये नारद मुनींनी त्यांच्या ध्यानामध्ये काय अनुभव केला, कशा प्रकारे त्यांनी भगवंतांचं दर्शन केलं आणि त्याला गमावलंय किंवा भगवंतांचं दर्शन त्यांच्यापासून नाहीसं झालं. श्लोक संख्या 20 पासून 27 पर्यंत भगवंत नारद मुनींना जे उपदेश केले, अर्थात पूर्वी याच्या पहिले दर्शन झालं आणि त्याच्यानंतर जी चर्चा आहे ते कशा प्रकारे जर काही थोडे जरी कल्मश असतील तर भगवंत जे आहेत ते पुन्हा दर्शन देत नाहीत आणि हे दर्शन का दिलं होतं त्या सर्वांची आपण पुढे चर्चा करणार आहोत. तर नारद मुनी जे आहेत ते भगवंतांनी सांगितलेल्या आदेशांचं पालन करतात. जरी भगवंतांनी त्यांना सांगितलं की ह्या जीवनामध्ये तुम्हाला परत माझं दर्शन प्राप्त होणार नाही, तरी नारद मुनी जे आहे ते भगवंतांच्या भक्तिमय सेवेचं महात्म्य गातात आणि त्यांच्या ह्या महान गुणामुळे त्यांच्यावरती काळाचाही काही परिणाम होत नाही आणि अशा प्रकारे भगवंतांचं गुणगान करत भगवंतांच्या स्मरणामध्ये त्यांनी आपला देह गतकालीन जो देह आहे तो सोडला. श्लोक संख्या 28 ते 33 मध्ये नारद मुनींनी कशा प्रकारे परिपूर्णत्व प्राप्त केलं त्याची चर्चा येते. अर्थात इथे जेव्हा आपण परिपूर्णतेची चर्चा करतोय तर भक्तिमय जीवनाच्या दृष्टिकोनातून मुक्तिर्हित्वा स्वरूपेण व्यवस्थिती, अर्थात वास्तविक मुक्ती तीच आहे जिथे जेव्हा व्यक्ती आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो. तर अर्थात नारद मुनींना जे आहे ते आध्यात्मिक देह प्राप्त झाला आणि त्यामुळे ते त्या आध्यात्मिक देहा देह प्राप्ती झाल्यामुळे ते भौतिक जगत असो की आध्यात्मिक जगत सर्वत्र ते
कुठल्याही रुकावट शिवाय, कुठल्याही अडचणीशिवाय ते सर्वत्र प्रवास करू शकतात. भगवंत जे आहेत, जेव्हा ते भगवंतांच्या नावाचं गुणगान करतात, त्यावेळेस नारद मुनींच्या हृदयात भगवंत प्रकट होतात. आणि शेवटी जे 3 श्लोक आहेत, त्याच्यात नारद मुनी जे आहेत ते त्यांचे जे शब्द आहेत त्यांना विराम देतात आणि तिथून जातात. ते सांगतात कशा प्रकारे भगवंतांच्या दिव्य नावाचं गुणगान हे हे जे आहे एक खूप चांगली नौका आहे या भौतिक संसाराला पार करण्यासाठी. तर अशा प्रकारे ह्या अध्यायाची आपण चर्चा करणार आहोत. आता आपण श्लोक संख्या 1 पासून चर्चा सुरू करूया. जेव्हा आपण इथे श्लोक संख्या 1 पासून चर्चा करत आहोत, इथे श्रीधर स्वामी जे आहेत ते ह्या अध्यायाबद्दल सांगतात. व्यासस्य प्रत्ययार्थम च षष्ठे प्राग्जन्म संभवम. व्यासस्य प्रत्ययार्थम, अर्थात व्यासदेवांना विश्वास प्रदान करण्यासाठी या 6व्या अध्यायामध्ये नारद मुनी जे आहे ते आपल्या पूर्वीच्या जन्माबद्दल, कसं त्यांचा जीवन होतं त्याच्याबद्दल स्पष्टता देतात. स्वभाग्य नारद प्रह कृष्ण संकथनोद्भवम, आणि कशा प्रकारे त्यांचं भगवान श्रीकृष्णांच्या संकथनोद्भवम, भगवंतांच्या कथा कीर्तनामुळे त्यांच्या भाग्याचं वर्णन जे आहे ते त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहेत ते इथे खूप सुंदररित्या समजून सांगतात. षष्ठे गत्वा वनम कृष्ण दर्शनम तत् वचः श्रुतिः तद दत्त चिन्मयत तनोः नारदेन प्राप्तिरुच्यते. तर इथे जे आहे या 6व्या अध्यायामध्ये कशा प्रकारे नारद मुनी वनम कृष्ण दर्शनम, अर्थात गत्वा ते कुठे गेले तर ते वनामध्ये गेले. कशासाठी? कृष्ण दर्शनम, भगवंतांचं दर्शन प्राप्त करण्यासाठी. अर्थात ते उत्तरेच्या दिशेने निघतात आणि कशा प्रकारे त्यांना भगवंतांचं दर्शन प्राप्त होतं. अशा प्रकारे नारद मुनी जे आहेत तद वचः श्रुतीः, भगवंतांच्या वचनांना श्रवण करून त्यांनी कशा प्रकारे तद्दत्त चिन्मय तनुः, तद्दत्त भगवंतांच्या द्वारे त्यांना चिन्मय आध्यात्मिक शरीर तनुः प्रदान करण्यात आलं. त्याचं जे आहे ते नारद मुनींनी कशा प्रकारे आध्यात्मिक देह प्राप्त केला त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. श्लोक संख्या 1. सुत उवाच एवं निशम्य भगवान देवर्षे जन्म कर्म च भूयः पप्रच्छ तं ब्रह्मन् व्यासः सत्यवती सुतः. सुत गोस्वामी म्हणाले, हे ब्राह्मण, अशा प्रकारे श्री नारदांचा जन्म तसेच त्यांचे कर्म याविषयी सर्व जाणून घेतल्यानंतर शक्त्यावेश भगवत अवतार सत्यवती सुत श्री व्यासदेवांनी पुढे अशी विचारणा केली. इथे सत्यवती सुत म्हटलेलं आहे. व्यासः सत्यवती सुतः. व्यासदेव हे कशा प्रकारे सत्यवती सुत आहेत त्याची तुम्ही कथा ऐकली आहे का?
हो प्रभूजी. कथा ऐकली पराशर तुम्ही? पराशर मुनी आणि सत्यवती हे गंगा नदीमध्ये नावेतून जात असताना त्यांनी व्यासदेवांना जन्म दिलेला आहे. मत्स्यगंधा असते ती कोळ्याची मुलगी. हे तुम्ही कक्षेमध्ये ऐकलंय का सर्वांना? प्रभूजी नाही, कक्षेत नाही झालं प्रभूजी. प्रभूजी ठीक आहे, तर आपण ती चर्चा करणार आहोत. हा, थँक्यू. ठीक आहे. तर आपण जे चर्चा करत आहोत तर हे श्री वंशीधर कृत भावार्थ दीपिका प्रकाश जे आहे त्याच्यामध्ये आचार्य समजून सांगतात. अत्रेयम भारताद्युक्ता कथानुसंधेया. आता ही जी कथा आपण चर्चा करत आहोत ही भारत अर्थात महाभारताच्या आधारावरती आपण चर्चा करणार आहोत. उपरीचर वसुनामा चेदिपो राजा शक्र सेवया विमानं लब्ध्वा तेन उपरीतन लोकेषु गच्छति यथा अतस्तन नाम उपरीचर वसु इति जातः. तर एक जे राजा आहेत ज्यांचं नाव उपरीचर वसु नावाचे राजा जे आहेत हे शक्र सेवया, त्यांची जी शक्र अर्थात इंद्राबरोबर मैत्री असल्यामुळे इंद्राची त्यांनी सेवा केल्यामुळे त्यांना विमान प्राप्त झालं आणि त्या विमानामध्ये ते वरच्या लोकांमध्ये प्रवास करत असत आणि त्याच्यामुळे त्यांना जे आहे त्यांचं नाव झालं उपरीचर वसु. स कदाचित पित्राज्ञया मृगयां गतः स्वपत्नीं गिरिकाख्यां ऋतुस्नातां स्मृत्वा तद्रूपस्मरणेन रेतस्त्यक्त्वा वटपर्णपुटे क्षिप्त्वा शेनाय दत्त्वा स्वपत्ने प्रेषितवान्. मार्गे यान्तं तं शेनं तद् अन्यो मांस भ्रांत्या तेन युयुधे. तर एकदा जे आहे आपल्या वडिलांच्या आज्ञेने हे वनात शिकारीसाठी गेले आणि वनामध्ये असतात ना स्वपत्नी गिरिकाख्या, त्यांची पत्नी जी गिरिका नावाने प्रसिद्ध आहे तिचं स्मरण केल्याने त्यांचं वीर्य पतन झालं रेतस त्यक्त्वा. आणि ते वीर्य पतन झाल्यावरती त्यांनी ते वीर्य वटपर्ण पुटे एका वटवृक्षाच्या पानावरती त्याला पानामध्ये ठेवून ते एका पक्षाकडे सुपूर्त केलं. आणि पूर्वीच्या काळात लोक हे जाणत होते कशा प्रकारे पक्ष्यांच्या द्वारे ते संदेशी पाठवत असत. तर अशा प्रकारे हे त्या पक्षाद्वारे ते वीर्य स्वपत्नी प्रेषितवान, त्यांच्या पत्नीकडे पाठवण्यासाठी त्यांनी दिलं. पण काय झालं, मार्गे यांतम तम शेनम, तर ज्यावेळेस मार्गामध्ये ते पक्षी जात होता तर बाकी अन्य पक्षाला असं वाटलं की अरे हा तर मांस घेऊन चाललाय आणि त्यामुळे मांस भ्रांत्या त्याने येऊ दे असं जाणून की ते मांस आहे ते त्याच्याशी युद्ध करायला लागले. आणि त्यांच्या भांडणामध्ये तद्रेत कालिंद्याम पपात, ते जे वीर्य आहे ते कालिंदी नदीमध्ये पडलं. तच्च जले अघमर्षणम जपता केनचित मुनीना पादग्रहणात शब्दाद्री अद्रिका अप्सरा मत्स्यभूता जगार. तर तिथे एका अप्सराने एका मुनींना त्यांच्या प्रति अपराध केल्याने तिला शाप भेटला आणि ती अद्रिका अप्सरा मत्स्यभूता, ती तिला मत्स्य शरीर प्राप्त झालं. साच गर्भवती सती
केनचित मत्स्यजीविना दाशेन गृहीत्वा तद देशराज्ञी दत्ता. तर ती जी आहे गर्भवती झाली या वीर्यामुळे, आणि तिच्यापासून जे दास आहे अर्थात कोळी आहे, त्यांनी ते त्या राजाच्या त्या राज्याच्या राजाला ते प्रदान केलं. विदारितो दरायः तस्या मिथुनम बहिर्गर्भात पपात. यश्च पुत्र सतु तेन राज्ञा गृहीतो मत्स्यनामा राजा अभूत. तर त्यात मध्ये जे आहे मिथुनम बहिर्गर्भात पपात, तर दोन जे आहेत त्या गर्भामुळे एक तर मुलगा झाला ज्याचं नाव होतं मत्स्य नामा राजा अभूत, त्याचं नाव झालं मत्स्य राजा. आणि दुसरी जी आहे याच कन्यासा दाशीन गृहीता, आणि जी दुसरी कन्या होती ती त्या कोळ्याला अर्पण करण्यात आली, किंवा त्याने ती स्वीकार केली, का तर राजाला फक्त मुलगा पाहिजे होता. वासवी काली मत्स्योदरी इथे नाम भी प्रसिद्ध अभूत. आणि ती जी कन्या आहे तिची ही वेगवेगळी नावं आहेत. एक तर नाव आहे काली, दुसरं वासवी, तिसरं मत्स्योदरी, अशा नावाने ती प्रसिद्ध झाली. मत्स्य तू देहांते स्वर्गम ययो, अर्थात ती जी माशी तो जो श्री मासा किंवा माशी म्हणून, तर त्याच्या देहांते मृत्यू झाल्यावर स्वर्गाला प्राप्त झाली. तिथं अप्सराच होती, आपण जसं बघितलं अद्रिका अप्सरा. तर वासवीम दाशहा पालितवान. आता ह्या मत्स्यीचे दोन, जे एक मुलगा आणि मुलगी, तर जी मुलगी आहे तर वासवी, ती दाशहा पालितवान या कोळ्याद्वारे तिचं पालन पोषण केलं गेलं. आता जसं माताजींनी कथा सांगितली त्याच्यानुसार इथे वर्णन येतं. आता कदाचित तीर्थयात्रा प्रसंगेन तत्र आगता पराशर मुनिस्तम दाशमह माम शीघ्रम पारम नयस्व. एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने तिथे पराशर मुनींचं आगमन झालं, आणि त्यांनी ह्या कोळ्याला सांगितलं, माम शीघ्रम पारम नयस्व, मला लवकरच नदी पार कर. पण त्यावेळेस सजे भोजनम कुर्वाणस्ताम स्वपुत्री भूताम वासवीम त्वम उडुपेन ऋषीम पारम प्रापयेत उवाच. कारण त्यावेळेस तो कोळी भोजन करत असल्यामुळे त्याने त्याच्या पुत्रीला, स्वपुत्री भूताम वासवीम, जी वासवी आहे, काली आहे, मत्स्योदरी आहे, तिला सांगितलं की तू तुम उडुपेन ऋषीम पारम प्राप, नौकेद्वारे जे आहे तू ऋषींना या तीर पार करून दे. साच पितुर आज्ञेया तथा चकार. तिने आपल्या वडिलांची आज्ञा, पितुः आज्ञेया, पितुः मातुः. आता इथे तर माताजी ने, त्यांची आई नाही आहे कारण ती स्वर्गम येव, पण जे पिता आहेत त्यांची आज्ञा प्राप्त करून तिने ताम अतीव सुंदरी वीक्ष कामार्तो मुनी मैथुनाय ययाचे. जेव्हा ती त्यांना अशा प्रकारे नौकेने नदी पार करत होती, तिचं सौंदर्य बघून मुनींनी तिच्याशी संग करण्याची इच्छा प्रकट केली. साच नैतत्वाद दृशाम ऋषीणाम उचितम कर्मेती बहुशो बोधयामासतम. कशा प्रकारे तुमच्यासारख्या ऋषींना हे उचित कार्य नाही आहे
असं तिने वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. किंच दुर्गंधाहम कन्याहम लोकः पिता देवाश्च पश्यन्ति इत्यादी उवाच. तिने सांगितलं, माझं शरीर जे आहे हे दुर्गंध देणार आहे. का तर ती एका मत्स्यची पुत्री असल्यामुळे तिच्या शरीरातून एक त्या मत्स्यचाच वास येत असत, माशांचा वास. कन्या अहम, आणि मी एक कन्या आहे, मी कुमारी आहे. लोका पिता देवाश्च, सगळे लोक, पिता, देवता सर्व हे भक्त आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना त्याने सांगितलं. सच प्रसह्य ताम याव वरम च दत्तवान, आणि त्यांनी तिच्याशी संग करून तिला वर प्रदान केला. योजन गंधा भविष्यसी, आता तिच्या ज्या ज्या समस्या होत्या तिने सांगितलं होतं की हा दुर्गंध आहे शरीराचा, तर तिला वरदान प्रदान केला की तू 1 योजन पर्यंत तुझ्या शरीरातून जे आहे सुगंध येईल. योजन गंधा भविष्यसी, पुत्रस्ते विष्णोरंशः पुराणाचार्यो भविष्यति चेत्युक्त्वा स्नात्वा ऋषी तू श्वाश्रम गतः. आणि तुझा जो मुलगा आहे, पुत्र हते, तो विष्णोरंश, हा तो भगवंतांचा अंश, विष्णूंचा अंश, तो पुराणाचार्य बनेल. हे सर्व सांगून ऋषींनी स्नान केला आणि स्वतःच्या आश्रमाला गेले. ते साच सद्यो गर्भम धृत्वा कर्णतः वीर्य ग्रहणात कर्णत एव पुत्रम प्रासूत. तिने ते गर्भ धारण केला आणि कर्णाद्वारे ते पुत्राला जन्म प्रदान केला. तमच द्वीपे स्थापयित्वा पालयामास, कारण तिने त्याला द्वीपावरती स्थापन करून त्याचं पालन पोषण केलं. कंचित कालम, थोड्या काळासाठी. आता द्वैपायन नाम तसे जातम, कारण द्वीपावरती त्यांचं पालन पोषण झालं, तर त्यामुळे त्यांचं नाव जे आहे द्वैपायन असं पडलं. सज मातरम आमंत्रित तथा स्वपितरम अवधार्य कार्यकाले स्मरणातेवत पार्श्वम आगमिष्यामि इत्युक्त्वा पितराश्रम जगाम इति भारताद्युक्ते. तर कधी कधी लोकांना हा मोठा गैरसमज असतो की कशा प्रकारे हे जे पराशर मुनी आहेत हे का कामुक आहेत का, आणि लोक अशी चर्चाही करतात ज्यांना शास्त्रांचं ज्ञान नसतं, किंवा ज्यांना असं वाटतं की आपण कोणाबद्दलही काही बोलू शकतो, का तर तोंड आपलं, आणि अशा जे काही त्यांच्या धारणा असतात तर ते नको त्या गोष्टी बोलतात. पण हे महत्वाचं आहे समजणं, जर कोणी एखादा जर कामुक माणूस असेल तर त्या कामुक व्यक्तीचा पुत्र किंवा पुत्री त्यांना जे जन्म देतात तेही त्यांच्या प्रकारे जन्मतात. आणि हे अगदी शास्त्रोक्त आहे आणि हे लोकांनाही बघायला भेटतं. आजकाल विज्ञानानेही सिद्ध केलेलं आहे. म्हणजे आपण बघतोय पराशर मुनींद्वारे ह्या ज्या पुत्राला जन्म देण्यात आलाय, तर पराशर मुनींना माहिती आहे की कुठल्या पुत्राचा जन्म होणार आहे, विष्णोर अंश. आणि पराशर मुनींना याची स्पष्टता आहे की कशा प्रकारे तो पुढे जाऊन काय बनेल, पुराणाचार्यो भविष्यती. अर्थात जर कोणी सामान्य माणूस असेल ज्याला कामुक म्हटलं जाऊ शकतं, पण असा सामान्य कामुक व्यक्ती जो आहे तो स्वतःच्याच कामनांच्या पूर्तीसाठी स्वतःच्याच अनर्थांमध्ये फसला असतो. पण इथे हे स्वतः भगवंतांना आविर्भूत व्हायसाठी
भगवंत जे काय आहेत, पवित्रम परमम भवान, जे परम पवित्र आहेत, तर एखाद्या कामुक व्यक्तीद्वारा परम पवित्र भगवंतांच्या अंशाचा आविर्भाव कसा संभव असू शकतो, ते हे समजणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्या कन्येलाही कन्यत्व, अर्थात तिने जरी पुत्राला जन्म दिला तरी ती कुमारीच बनून राहिली. त्याच्याबरोबर तिला अनेक अन्य वरही प्राप्त झाले. आणि इथे आपण बघतो की जसं व्यासदेवांचा जन्म झाला तर ते काही साधारण लोकांसारखं त्यांचं एक बाळाला ज्या प्रकारे झो बाळा झो वेगवेगळ्या प्रकारे त्यांना संगोपन केलं जातं, तर इथे आपण बघतो की ते जसा जन्म झाला तसं ते लगेच एक मोठ्या, त्यांना काही काळातच कंचित कालम त्यांना त्यांचं वृद्धी झाली. आणि जसे ते लगेच मोठे झाले असं नाही की त्याला काही दिवस वगैरे, काही काळातच त्यांनी स्वतःच्या मातेला तिच्याशी आमंत्रणा केली, चर्चा केली आणि अनुमती घेतली की आपल्या वडिलांकडे जाण्यासाठी. आणि बरोबर हेही सांगितलं की कधीही तू फक्त माझं स्मरण केलं तर मी तुमच्या समोर प्रकट होईल. आणि असं सांगून ते आपल्या पितांच्या आश्रमात जे आहे गेले. ठीक आहे, तात्पर्य वाचा. तात्पर्य वाचा सेवाप्रेमी माताजी. कृष्णा दंडवत प्रणाम प्रभूजी, नंतर वाचते ना मी, बुक काढायचंय. ठीक आहे, प्रिया गरुड माताजी वाचा. हरे कृष्ण. तात्पर्य. श्री व्यासदेवांना नारदांच्या थोरवीविषयी अधिक जिज्ञासा होती आणि म्हणून त्यांना त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घ्यावयाचे होते. या अध्यायात नारद ज्यावेळी ते भगवंतांच्या विरहाच्या दिव्य विचारात मग्न होते आणि दुःखाचा अनुभव घेत होते त्यावेळी भगवंतांनी क्षणार्धासाठी त्यांना कसे दर्शन दिले याचे वर्णन करतील. हरे कृष्ण. इथे खूप महत्वाचं आहे, आपण बघू शकतो कशा प्रकारे एक शिष्य जो आहे तो गुरूंबद्दल जाणू इच्छितो. अर्थात जेव्हा शिष्याची गुरूंबद्दल जिज्ञासा असते ते निश्चितपणे दर्शवतं की शिष्य जो आहे तो गुरूंप्रती खूप आसक्त आहे. जर त्याला गुरूंबद्दल जाणून घ्यायचं नसेल, त्यांनी कशा प्रकारे परिपूर्णता प्राप्त केली, तर त्या शिष्याची त्या प्रकारची परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी जी उत्सुकता आहे, उत्साहात, निश्चयात, धैर्यात कशा प्रकारे प्रगती होणार. पण इथे बघतो आपण कशा प्रकारे व्यासदेव जे आहे ते स्वतः खूप उत्सुक आहेत, जेणेकरून ते जाणू इच्छिता की नारद मुनींनी कशा प्रकारे परिपूर्णत्व प्राप्त केलं. आणि आता आपण बघू कशा प्रकारे नारदजी जे आहे, नारद मुनी अगदी संक्षिप्तपणे पण अगदी एक सोपानानुसार क्रमशः ते खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात. श्लोक संख्या 2. व्यास उवाच भिक्षुभिर्विप्रवसिते विज्ञानादेष्टुभिस्तव वर्तमानो वयस्याद्ये ततः किम अकरोत् भवान. श्री व्यासदेवांनी विचारले, आपल्या या जन्माचा प्रारंभ होण्यापूर्वी ज्यांच्याकडून आपणाला दिव्य वैज्ञानिक ज्ञानाची प्राप्ती झाली होती अशा त्या महान साधूंच्या प्रस्थानानंतर आपण काय केले. इथे श्रीधर स्वामी सांगतात
स्वयं अपि तथा चिकीर्षुः गुरुपदेशानंतर भावी तच्चरितं पृच्छति भिक्षुभिरिती. तर या श्लोकामध्ये, या ज्या श्लोकाची आपण चर्चा करत आहोत, काय दिलेलं आहे? स्वयमपि तथा चिकीर्षुः, अर्थात स्वतःलाही तथा चिकीर्षु, प्रकारे गुरूंच्या अनुसारच त्या मार्गावरच जाण्याची इच्छा असल्याने ते पृच्छती, ते विचारतायत गुरुपदेशानंतर भावी, अर्थात तुम्हाला जो गुरुपदेश प्राप्त झाला, जे भक्ती वेदांत आहेत त्यांनी तुम्हाला उपदेश प्रदान केला, त्याच्यानंतर तुम्ही कसं जीवन जगले, त्यामुळे इथे भिक्षुभीर इति श्लोक येतो. विप्रवसिते दूरदेश गमने कृते सती विज्ञानस्यादेष्टुभिर उपदेशकर्तृभिः. अर्थात एक भक्तिमय जीवनाचं जे विज्ञान आहे त्याचा उपदेश करणारे हे जे भक्ती वेदांती जे आहे ते विप्रवसिते दूरदेश गमने, ते जेव्हा दूर देश चालले गेले तर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, तर त्याच्याबद्दल इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर इथे काय सांगतात आपण बघूया. हरे कृष्ण वाचू का प्रभूजी? नाही, इथे वेट विश्वनाथ प्रभूजी चक्रवर्ती सांगितलं वाचा. ठाकूर सांगतायत की विप्र वसिते तस्मात प्रवासता विच्युते संप्रसारण भाव आर्षः. अर्थात इथे विप्रवसितेचा अर्थ होतो की ते जेव्हा नारद मुनी एक बालकच्या रूपात त्यांची जेव्हा सेवा करतो ते गेल्यावरती पुढे सांगतायत किम अकरोत इति त्वत् शिष्योहमपि तथा चिकीर्षम इति भावः. अर्थात इथे किम अकरोत इति, का अशा प्रकारे विचारतायत, तुम्ही काय केलं? त्वत् शिष्योहम, मी तुमचा शिष्य आहे, त्यामुळे अभि तथा चिकीर्षम, त्यामुळे मी ही जिज्ञासा करतोय, मी जाणून घेऊ इच्छितो, अशा प्रकारे. हा वाचा. सेवाप्रेमी माताजी वाचा तात्काळ. सेवाप्रेमी माताजी वाचा. हो हो, हरे कृष्ण. श्री व्यासदेव हे नारदांचे शिष्य होते, म्हणून गुरुकडून दीक्षा मिळाल्यानंतर नारदांनी जे कार्य केले त्या संबंधी ऐकण्याची त्यांना स्वाभाविक उत्कंठा होती. नारदांप्रमाणेच पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी ते त्यांच्या पदचिन्हाचे अनुगमन करू इच्छित होते. आध्यात्मिक गुरुकडून विचारून घेण्याची इच्छा आध्यात्मिक मार्गावरील प्रगतीचे एक आवश्यक अंग आहे. या प्रक्रियेला सद्धर्म पृच्छा हे शास्त्रीय नाव आहे. इथे आपण बघितलं कशा प्रकारे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतायत जिज्ञासा का केली जात आहे, कारण शिष्योहम, मी तुमचा शिष्य आहे. रूपाजी सांगतायत कशा प्रकारे श्री व्यासदेव हे नारदांचे शिष्य होते. पुढे म्हणतायत कशा प्रकारे जेव्हा गुरूंकडून दीक्षा प्राप्त झाली, तर दीक्षा प्राप्त झाल्यानंतर काय केलं त्याच्याबद्दल ते खूप उत्सुक होते जाणून घ्यायला. का उत्सुक होते? जसं श्रीधर स्वामी सांगतायत स्वयंअपि, अर्थात ज्या प्रकारे गुरूंनी परिपूर्णत्व प्राप्त केलं त्या प्रकारे ही परिपूर्ण प्राप्त करू इच्छितात, त्यांच्या प्रकारेच आचरण करू इच्छितात. त्यामुळे स्वयंअपि तथा चिकीर्षुः, प्रभुपाजी ते स्पष्ट करताय. त्यामुळे दिलेलं आहे की त्यांनाही त्यांच्यासारखंच परिपूर्णत्व प्राप्त करायचं होतं. आध्यात्मिक गुरूंकडून अशा प्रकारे जे जाणून घ्यायची जिज्ञासाची इच्छा आहे, याला कशा प्रकारे सद्धर्म पृच्छा म्हटलेलं आहे.
तर हे सद्धर्म पृच्छा जे आहे, भक्ती रसामृत सिंधू मध्येही तुम्ही याचं अध्ययन केलं असेल. अर्थात ही खूप महत्वाचा अंग आहे. सुरुवातीला जिथे दिलेलं आहे की व्यक्तीने पहिले गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, गुरूंकडनं जिज्ञासा केली पाहिजे. तर हे जे सद्धर्म पृच्छा, अर्थात प्रभुपादजी त्यांच्या चर्चेमध्येही सांगतात कशा प्रकारे दोन प्रकारचे धर्म आहे, सद्धर्म आणि असद धर्म. असतोमा सद्गमय, अर्थात जे अशाश्वत स्तर आहे तिथून शाश्वत स्तराला प्राप्त करणं. त्या व्यक्तीने अज्ञानात अंधकारात न राहता तमसोमा ज्योतिर्गम, अर्थात व्यक्तीने जे आहे शाश्वत स्तराला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकसंख्या 3. स्वायंभुवकया ऋत्या वर्धितं ते परम वयः कथं चेदम उदस्राक्षिः काले प्राप्ते कलेवरम. हे ब्रह्मदेवाचे पुत्र, आपण दीक्षा घेतल्यानंतर कशा प्रकारे जीवन व्यतीत केले आणि योग्य समय येताच आपल्या पूर्वीच्या शरीराचा त्याग करून आपण हे वर्तमान शरीर कसे प्राप्त केले. अर्थ इथे बघू शकतो आपण की अगदी सुंदररित्या सांगण्यात आलेलं आहे स्वयंभुव. तर स्वयंभुव म्हणजे काय, आपणापैकी कोणी सांगू शकतं का? ब्रह्माचे पुत्र. वाचून सांगताय मनराज निमाप्रभू? नाही, ब्रह्माचे म्हणजे भगवंत, म्हणजे ते स्वतः उत्पन्न झाले, भगवंतांपासून उत्पन्न झाले, म्हणजे कुठलाही स्त्री आणि पुरुषांकडनं उत्पन्न नाही झाले, ते डायरेक्ट भगवंतांकडून उत्पन्न झाले, म्हणून त्यांना स्वयंभू म्हटलेलं आहे ब्रह्माजींना. म्हणून ब्रह्माजींचे पुत्र असं त्या ठिकाणी स्वयंभू म्हणून वर्णन करत आहेत. नाही नाही, स्वयंभू म्हणून नाही करत आहेत, स्वयंभुव. तर स्वयंभू आणि स्वयंभुव, अर्थात जसं वसुदेव वासुदेव, जनक जानकी किंवा अन्य जे तुम्ही बरेचसे नाव बघता जे डिराइव्ड, जे त्याच्यावरनं काढले जातात, इथे त्या प्रकारे स्वयंभवती, जे भगवंतांपासून ज्यांचा जन्म झाला आहे ते स्वयंभू, ते ब्रह्मा. त्यांचे पुत्र. आणि आणि स्वयंभुव, अर्थात जे स्वयंभू ब्रह्माजींचे पुत्र आहेत ते स्वयंभुव. तर त्यामुळे ते जसं मागच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं, सुरुवातीलाच पहिल्या श्लोकात जिथे वर्णन येते, सुद गोस्वामी म्हणतात भूय पप्रच्छतम ब्रह्मन व्यासः सत्यवती सुतः. तिथे व्यासजींना सत्यवती सुत म्हटलेलं आहे, आणि आता इथे नारद मुनींना स्वयंभुव अशा प्रकारे उद्देशून म्हणण्यात आलेलं आहे. आता इथे सांगतात परम वय उत्तरम आयुः ते त्वया वर्तितम नीतम इदमिति दासीपुत्र भूतम कलेवरम उदस्राक्षी उत्सृष्टवान असी. तर अशा प्रकारे उत्तरम आयुः त्यांच्या ते त्वया वर्तितम नीतम, ते गेल्यानंतर जे आहे तुम्ही तुमचं राहिलेलं जीवन कशा प्रकारे व्यतीत केलं आणि कशा प्रकारे तुम्ही दासी पुत्र भूतम कलेवरम, अर्थात दासी पुत्राच्या रूपात जे तुमचं देह आहे, शरीर आहे, त्याला उदस्राक्षी उत्सृष्टवान, तुम्ही कशा प्रकारे त्या देहाचा त्याग केला.
विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे ते इथे सांगतात, इदम दासी पुत्र भूतम कलेवरम कथम उत्सृष्टवानसी. जे तुमचं दासी पुत्राचं शरीर जे आहे त्याला तुम्ही कशा प्रकारे त्याग केला. तात्पर्य वाचा. गुडाकेश प्रभूजी वाचा. हरे हरे कृष्ण प्रभू. गुडाकेश ब्रह्मदेवाचे प्रभूजी पुत्र. तात्पर्य वाचा. हो हो. हे किंवा ब्रह्मदेवाचे कृष्ण पुत्र. शरणागती. हरे कृष्ण. हे ब्रह्मदेवाचे पुत्र, तुम्ही दीक्षा घेतल्यानंतर कशा प्रकारे जीवन व्यतीत केले आणि योग्य वेळ येतात आपल्या पूर्वीच्या शरीराचा त्याग करून तुम्ही वर्तमान शरीर कसे प्राप्त केले. तात्पर्य, श्री नारद मुनी पूर्वजन्मात एक सामान्य दासीचे पुत्र होते. असे असताना त्यांना पूर्णपणे सच्चिदानंद दिव्य देह कसा प्राप्त झाला हे निश्चितपणे महत्वाचे आहे. श्री व्यासदेवांनी सर्वांच्या संतोषार्थ या गोष्टीचे वर्णन जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. हरे कृष्ण. दांडवत. तर इथे खूप सुंदर तात्पर्य प्रभुपादजींनी दिलेले आपण बघू शकतो की जे महान व्यक्ती आहेत ते जसं आपण हे नेहमी ऐकतो की जन्म सार्थक कर परोपकार, अर्थात आपला स्वतःचाही जन्म सार्थक करून व्यक्तीने दुसऱ्यांच्या उद्धारासाठीही प्रयत्न केले पाहिजे. ते आपण बघतोय की व्यासदेवचं त्यांचा जन्म तर सार्थक आहेच, पण तरी आपण बघतो एक शिष्याच्या रूपाने ते सुयोग्य प्रश्न विचारतायत, सुयोग्य जिज्ञासा करतायत. नो ऍब्सर्ड इन्क्वायरी. इथे एकदम चांगल्या योग्य जिज्ञासा केल्या जात आहेत. आणि त्यामुळे इथे व्यासदेव जे आहेत ते जाणू इच्छितात, पण त्याच्याबरोबर हेही महत्वाचं आहे की ते काय करू इच्छितात, बाकी सर्वांनाही त्याच्यामुळे लाभ हवा, संतुष्टी प्राप्त होईल याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. श्लोक संख्या 4. प्राकल्प विषयामेतां स्मृतिं ते सुरसत्तमा न हेष व्यवधात कानल एष सर्व निराकृतिः. हे महान संत ऋषी काळानुसार सर्व काही नाश पावतं. कशा प्रकारे हा विषय जो आहे तो एक ब्रह्माजींचा कल्पानंतरही तुमच्या स्मृतीमध्ये अगदी ताजातवाना आहे. त्याच्यात काळामुळे कुठलंही व्यवधान आलेलं नाही. न येश व्यवधात काल. श्रीधर स्वामी ते सांगतात, एष कल्पांत लक्षण हा कालच ते स्मृती कथम न व्यवधात न खंडितवान. अरे कल्पाचा अंत झाला तरी तुमची ही स्मृती जी आहे ती त्याच्यामध्ये व्यवधान का नाही आलं, ती खंडित का नाही झाली. ते यतेश निराकृती. ठीक आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ते सांगताय न व्यवधात व्यवधाय न खंडितवान. ठीक आहे. तात्पर्य वाचा. तात्पर्य वाचा. कृष्ण शरणागती माताजी. हरे कृष्णा. हे ऋषी श्रेष्ठ, काळ भौतिक जगातील प्रत्येक गोष्टीचा संहार योग्य वेळी करतो आणि जी घटना ब्रह्मदेवाच्या या दिवसांपूर्वी घडली त्या घटनेची स्मृती अद्याप तुमच्या हृदयात यथावत जागृत आहे. हे कसे. तात्पर्य, ज्याप्रमाणे भौतिक शरीराच्या विनाशानंतर आत्मा नष्ट होत नाही त्याप्रमाणे आध्यात्मिक चेतना देखील कधी नष्ट होत नाही. नारदांना पूर्ववर्ती कल्पात भौतिक शरीर प्राप्त झालेले होते. त्याच वेळी त्यांनी आध्यात्मिक चेतनेचा विकास केलेला होता. भौतिक शरीरातील चेतना म्हणजे भौतिक शरीराच्या माध्यमातून अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक चेतना होय. ही चेतना निकृष्ट, नाशवान आणि विकृत अशी आहे, परंतु आध्यात्मिक स्तरावरील आत्मिक परचेतना ही आत्म्यासमानच दिव्य असून अविनाशी स्वरूपाची असते.
हरे कृष्ण. तर खूप सुंदर प्रभुपादजींनी तात्पर्य दिलेलं आहे. कशा प्रकारे आत्मा जो आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम, असे बरेचसे जे श्लोक आहेत गीतेमध्ये दुसरे अध्याय, आपल्याला त्याची स्पष्टता येते कशा प्रकारे आत्मा हा जो आहे अविनाशी आहे. आणि त्याच्यामुळे आत्मा अविनाशी आहे आणि आत्म्याची चेतना तीही अविनाशी आहे. तर कशा प्रकारे नारद मुनींनी जे आहे ह्या प्रकारची अविनाशी चेतना विकसित केली, जरी ते पूर्वकल्पामध्ये त्यांचं शरीर जे आहे ते भौतिक होतं, त्याच्याबद्दल ते जिज्ञासा करत आहे. तर बघितलं तर प्रभुपादजी जे सांगतायत, ही जे आध्यात्मिक चेतना जेव्हा भौतिक शरीराद्वारे व्यक्त केली जाते, तर तेव्हा त्याला आपण भौतिक चेतना म्हणतो. अर्थात ती आध्यात्मिक चेतना तिला भौतिक का म्हणण्यात येत आहे, तिथे खूप महत्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे इथे, की जी भौतिक चेतना आहे तिच्यामध्ये आणि आध्यात्मिक चेतनेमध्ये हे मोठं अंतर आहे. की आध्यात्मिक चेतना सर्वोत्कृष्ट स्तराची असते, पण भौतिक चेतना निकृष्ट स्तराची असते. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का की याच्यात उत्कृष्ट आणि निकृष्ट स्तर काय आहे? चेतनेचा उत्कृष्ट स्तर काय असतो आणि निकृष्ट स्तर काय असतो? हरे कृष्ण प्रभूजी, मला हे कळालं की भौतिक शरीरामध्येच आपण आध्यात्मिक उन्नती करू शकू. मग भौतिक शरीरामध्ये जी आध्यात्मिक चेतना आहे तिला कसं काय विकृत आणि नाशवान वगैरे म्हणता येईल? कारण आपल्याला आध्यात्मिक शरीर तर प्राप्त होणारच नाही, भौतिक शरीरातच आपण आध्यात्मिक चेतना डेव्हलप करायचा प्रयत्न करू. आणि इथे असं म्हटलंय की ती जी चेतना आहे ती निकृष्ट, नाशवान आणि विकृत आहे. हे वाक्य काही कळालं नाही मला. धन्यवाद. कोणाला प्रश्नाचं उत्तर सांगायचे जे प्रश्न विचारला? हरे कृष्ण. मी बोलू प्रभूजी? येस प्लीज. प्रभूजी, आध्यात्मिक चेतना म्हणजे हे पूर्ण विकसित चेतना असतात, जसं की प्रकार आहेत की अन्नमय अवस्था, प्राणमय, ज्ञानमय, अशा पद्धती विज्ञानमय, आणि जे पूर्ण विकसित चेतना असते तर ती आध्यात्मिक चेतना असं आपण म्हणू शकतो. आणि जी भौतिक शरीरामध्ये जी म्हणजे ज्याला जो आत्मा तो भौतिक शरीरामध्ये असतो, तर त्याला तो भौतिक पद्धतीनं, जसं की मी म्हणजे हे शरीर समजून ज्या पद्धतीने कार्य करतो त्याला आपण भौतिक चेतना असं म्हणू शकतो. धन्यवाद प्रभू. हे खूप महत्वाचे समजलं, ज्या प्रकारे ते प्रभूजींनी सांगितलं की एक व्यक्ती जेव्हा उत्कृष्ट स्थितीला प्राप्त झालाय तर त्या स्थितीमध्ये त्याची मानसिकता ही सेवा करण्याची मानसिकता असते. आणि त्यामुळे आध्यात्मिक चेतनेचं जे आपण चर्चा करतोय, तर ती व्यक्ती तिथे भगवंतांप्रती सेवा करण्यासाठी उत्सुक असतो, भक्तांप्रती सेवा करण्यासाठी उत्सुक असतो. तिथे जी भौतिक धारणा आहे, ज्या धारणेमध्ये मी आणि माझा, व्यक्ती संकुचित धारणेला घेऊन बसलेला असतो. जसं आपण बऱ्याचदा श्लोक ऐकतो, अयम वेत्ती निज वेत्ती गणानाम च लघु चेतसाम. पण जेव्हा उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम, अर्थात जिथे बघतो की आपण एखाद्याच्या चेतनेचा विकास झालेला असेल तर अशा व्यक्तीला उदार चरित म्हटलं जातं. आणि असा व्यक्ती जो आहे त्याच्यासाठी सर्व जग हेच त्याचं कुटुंब आहे. प्रभुपादजींनी अशा प्रकारचं घर बनवलं ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व नांदू शकतं. याचाच अर्थ काय आहे की जेव्हा हे सांगण्यात येत आहे की एखाद्या व्यक्तीची उत्कृष्ट चेतना आहे,
तर अर्थात त्या व्यक्तीचा जो भाव आहे, मनोभाव, तो काय आहे, उत्कृष्ट आहे. ज्या प्रकारे प्रभुपादजी श्री उपदेशामृत मध्ये सांगतात, जी प्रगती आहे त्या आध्यात्मिक प्रगतीचं द्योतक काय आहे, त्या व्यक्तीचा मनोभाव काय आहे. The progress in Krishna consciousness depends on the attitude of. तर एक अनुयायी जो आहे त्याच्या मनोभावावरती प्रगती निर्धारित असते. तर त्यामुळे इथे आपण बघू शकतो कशा प्रकारे उत्कृष्टचा अर्थ जो आहे की ज्या व्यक्तीची चेतना, ज्याने आपला मनोभाव सेवा करण्याचा बनवलाय. आणि निकृष्ट अर्थात काय, जिथे व्यक्ती आपल्या अनर्थांची झगडत झगडत तो फक्त स्वार्थ भावनेने प्रेरित आहे, त्याला म्हणतात निकृष्ट. अशा प्रकारे इथे जे आहे बाकीही ज्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत, उत्कृष्ट निकृष्ट आणि अन्य दोन गोष्टी, एक नाशवान आणि आध्यात्मिक चेतना जी आहे ती नाशरहित भौतिक चेतना जी आहे ती विकृत स्वरूपात आहे आणि आध्यात्मिक चेतना ही वास्तविक स्वरूपात आहे, हे समजलं पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की भौतिक चेतना जी आहे ती नाशवान आहे, याचा अर्थ काय, कोणी सांगू शकतं का? त्यातली विकृती पूर्णपणे नष्ट होऊन ते ज्यावेळेला पूर्ण आध्यात्मिक स्तरावर ज्याला स्थित होते, म्हणजे त्यातलं नाशवान जे आहे गोष्ट ही आहे की म्हणजे विकृती नष्ट होते त्यातली. हा, छान. तर ज्या याला नाशवान म्हटलेलं आहे, तर आध्यात्मिक जीवन हे शाश्वत आहे, पण भौतिक जीवन हे शाश्वत नाहीये. भौतिक जीवन कसं आहे, भूतवा भूतवा प्रलीयते, आणि इथे व्यक्ती त्याच्या कर्मफळांमुळे इथे फसलाय. तर अर्थात इथे जे नाशवान म्हटलेलं आहे, तर निश्चित रूपाने ती नाशवान आहे, तिला नाश केला जाऊ शकतो. पण आध्यात्मिक चेतना जी आहे ती शाश्वत आहे. आणि जेव्हा इथे म्हटलेलं आहे की कशा प्रकारे भौतिक चेतना जी विकृत आहे, आपण बघतो प्रभुपादजी 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात चर्चा करतात, जिथे म्हटलेलं आहे की ऊर्ध्वमूल अधशाकम अश्वत्थम प्राहुरव्यम. तर ज्या प्रकारे हे भौतिक जगत कशा प्रकारे एक त्याचे मूळ जे आहेत ते वरच्या दिशेला आहेत, अधो शाखम खालच्या दिशेला जे आहेत त्याच्या शाखा उपशाखा. तर मुद्दा हा सांगण्याचा इथे की जसं तिथे विकृत रूप सांगण्यात आलंय, तसं इथे चेतनेचं विकृत रूप कसं आहे, तर ज्या गोष्टी आध्यात्मिक जीवनात वास्तविक आहेत ते इथे विकृत स्वरूप धारण करतात. ज्या प्रकारे आध्यात्मिक जीवनात ज्याला प्रेम म्हटलं जातं ते इथे कामाचं स्वरूप धारण करतं, किंवा अन्य तुम्ही समजू शकता. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. प्रभूजी हरे कृष्णा. येस, जसं चेतनेचे प्रभूजी 5 प्रकार आहेत, आवृत्त चेतना, संकोचित चेतना, मोकलित चेतना, विकसित चेतना आणि पूर्ण विकसित चेतना. तर मग जो सर्वसाधारण फक्त इंद्रिय तृप्तीसाठी जीवन जगतोय, तर त्याला विकसित चेतनामध्ये काउंट करू शकतो का? आणि जो या भगवत मार्गाला लागलेला आहे, जो भजन कीर्तन करतोय, तो जाणतोय मी आत्मा आहे, भगवंताचा मी अंश आहे, भगवंत माझे पिता आहेत, आणि तो पूर्ण विकसित चेतनामध्ये, तर असं समजू शकतो का आपण? तर एक तर तुम्ही छान प्रश्न केला. पहिले तर हे आहे की जेव्हा ह्या चेतनांची चर्चा केली जाते 5 स्तरांची, तर इथे मनुष्य जो आहे त्याला विकसित चेतनेमध्ये आपण गणू शकतो, जो आत्मसाक्षात्काराची जिज्ञासा करायला लागलाय. पण जो आत्मसाक्षात्काराच्या जिज्ञासेला लागला नाहीये, तर तो त्याच्याहून खालच्या चेतनेमध्ये आहे. आता मुद्दा आला की जर कोणी पंचकोशानुसार बघितलं, अन्नमय कोश वगैरे,
तर त्या कोशांमध्ये असं नाही की मनुष्य म्हणून तो वरती राहील, तो सगळ्यात खालच्या स्तरालाही राहू शकतो. पण इथे ह्या ज्या चेतनेचे 5 स्तरांचा तुम्ही प्रश्न विचारलाय, इथे मनुष्य जो आहे तो त्या खालच्या 2 स्तरांमध्ये जात नाही. तो तिसऱ्या स्तराला राहू शकतो, पण खालच्या स्तरांना जात नाही. का तर त्याला मनुष्य देह प्राप्त झालाय. आणि चौथा स्तर केव्हा प्राप्त होतो, जेव्हा तो अथवा तो ब्रह्मजिज्ञासा, जेव्हा तो आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्नशील होतो. आणि 5वा जो स्तर आहे, जेव्हा तो त्याच्यात परिपूर्णता प्राप्त करतो, परमहंस स्तर. ठीक आहे मणिराज नेमाडू. थँक्यू व्हेरी मच. आपण आता श्लोक संख्या 5 चर्चा करूया. नारद उवाच भिक्षुभिर्विप्रवसिते विज्ञानादेष्टुभिर्मम वर्तमानो वयस्याद्ये तत् एतद् अकारशम. श्री नारद म्हणाले, मला शास्त्रीय अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करून ते महान साधू दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्यावर मला माझे जीवन असे व्यतीत करावे लागले. आता इथे जेव्हा सांगतायत की असे व्यतीत करायला लागले, तर ते त्याचं पुढे वर्णन करणार आहेत म्हणून म्हटलेले असे व्यतीत करायला लागले. इथे श्रीधर स्वामी जे आहेत ते काय सांगतात बघूया आपण. काशम कृतवान अहम. ठीक आहे, याच्यात काय ठाकूर काय सांगतायत. श्लोक संख्या 5. यदुक्तम ऊर्ध्वरेफा विकल्पन्ते छंदो भंग भयात. तिथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर इथल्या छंदाबद्दल चर्चा करताय. आणि इथे जे म्हणण्यात आलेले मूर्ध रेफरी कल्पन्ते छंदो भंग भयात इह. तर जो छंद आहे, छंदो भंग भयात, त्याचा भंग होऊ नये म्हणून इथे र जो आहे त्याला वेगळं करण्यात आलेलं आहे. अर्थात अकारशम नाहीये, तर अकारशम. तर तुम्ही श्लोकात बघाल शेवटचा जो शब्द आहे एतद अकारशम, त्याच्याबद्दल इथे चर्चा. तात्पर्य वाचा. श्री विनोदिनी माताजी, तात्पर्य वाचा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. तात्पर्य: मागील जीवनात महान साधूंच्या आशीर्वादाने जेव्हा नारदांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा प्रवेश झाला होता, तेव्हा ते जरी अवघ्या 5 वर्षांचे होते, तरी त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष परिवर्तन घडून आले होते. अधिकृत आध्यात्मिक गुरुद्वारे दीक्षा प्राप्त झाल्यावर प्रकट होणारे हे एक महत्वाचे लक्षण आहे. भक्तांच्या प्रत्यक्ष संगतीमुळे आध्यात्मिक साक्षात्कारासंबंधी जीवनामध्ये वेगाने परिवर्तन घडून येते. नारदांच्या पूर्व जीवनात हे परिवर्तन कसे घडत गेले त्याचे वर्णन या अध्यायात केलेले आहे. हरे कृष्ण. आपल्या भक्तांच्या संपर्कात आल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये काय बदल झाला याच्यावरती जर चिंतन केलं, तर प्रभुपादजी इथे काय सांगतायत त्याची आपल्याला जाणीव होऊ शकते. आणि जर एखाद्या व्यक्तीला अगदी बाळकडू, अगदी लहान वयातच हे आध्यात्मिक ज्ञान प्रदान करण्यात आलं किंवा प्राप्त झालं, तर निश्चित रूपाने त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल होतो आणि त्याला तो मोठा लाभदायक असतो. अर्थात जसं वय वाढत जातं आणि जर संघ योग्य नसेल तर व्यक्ती अयोग्य दिशेला जाण्याची संभावना असते. आणि भौतिक जगात तर निश्चित रूपाने त्या प्रकारे होतं. पण जेव्हा एक सत्संग प्राप्त होतो आणि व्यक्ती एक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनात जीवन व्यतीत करण्याचा निर्धार करतो, तर त्या व्यक्तीसाठी निश्चित रूपाने एक भौतिक परिस्थितींपासून एक आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गावरती चालणं हा एक मोठा बदल असतो. आणि हा बदल तेव्हा शक्य जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सत्संग प्राप्त होतो, भक्तांचा संग प्राप्त होतो.
वास्तविक रूपाने सत्संग जेव्हा म्हटलं जातं अर्थात भक्तांचा संघ, का तर वास्तविक बघितलं तर खरं जे आध्यात्मिक जीवन आहे, शाश्वत जीवन आहे, ते बाकी अन्य मार्गांपेक्षा एक भक्तिमय जीवनाचं पालन करणारी व्यक्ती आपणाला ते प्रदान करू शकते. आणि त्यामुळे वास्तविक वास्तविक भक्तांच्या संघामध्ये व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये, चेतनेमध्ये जो आमूलाग्र बदल होतो, निश्चित रूपाने तो बदल व्हायसाठीही त्या भक्तांचं आदर्श चारित्र्य हेही कारणीभूत असतं. ज्या प्रकारे कोणी भक्तिमय जीवनात नवीन प्रवेश करतो, तर तो बघतो कशा प्रकारे जी व्यक्ती आपणाला ह्या मार्गावरती पुढे घेऊन जात आहे, ती व्यक्ती निस्वार्थ भावनेने आपल्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि अन्यही साधू जे आहेत ते कशा प्रकारे आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ ते या आध्यात्मिक मार्गावरती लावतायत. बघितलं तर बाकी अन्य लोक, बाकी अन्य जे पृथ्वी तलावरचे निवासी किंवा जे लोक आहेत, आपण बघतो कशा प्रकारे ते अन्य कार्यांमध्ये लागलेले असतात भक्तीच्या व्यतिरिक्त, आणि त्याच्यामध्ये त्यांची रुची असते. खूप विरळ लोक जे आहेत ते ह्या मार्गावरती लागतात. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यते सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्. तर अर्थात खूप दुर्लभ आहे अशा प्रकारची लोक प्राप्त होणं. आणि त्यामुळे प्रभुपादजी सांगतायत की हा जो महत्वाचा बदल आहे तो व्यक्तीच्या जीवनात दिसतो जेव्हा तो एक आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयात किंवा आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेऊन त्यांच्याकडे दीक्षा घेतो. तर त्यामुळे जेव्हा म्हटलेलं आहे की दीक्षा घेणं, तर ती ही आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे. जेव्हा व्यक्तीला याची स्पष्टता येते की हा आता खरोखर आध्यात्मिक जीवन सुरू झालंय, तर आपण ही जी पुढे चर्चा करणार आहोत तिथे त्याची अजून स्पष्टता, प्रखरता जाणवेल. का तर कारण सुरुवात झाली आहे, आणि सुरुवात झाल्यावरती कधी कधी लोक विचार करतात की हेच तर साध्य करायचं होतं, दीक्षा झाली आता पुढे काय काय गरजेचं आहे, किंवा वेगळ्या प्रकारची मानसिकता होऊन जाते. आपण जसं पुढे जाऊ त्याच्यावरती विस्तारित रूपाने आपण चर्चा करणार आहोत, कशा प्रकारे दीक्षेनंतर हे जे भक्तीचे वेगवेगळे स्तर आहेत आणि कशा प्रकारे व्यक्तीला या स्तरांमधून क्रमशः मार्गक्रमण करत सर्वोच्च स्तराला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहिला पाहिजे. ठीक आहे, श्लोक संख्या 6 बघूया. एकात्मजा मे जननी योषिन्मूढा च किंकरी मय्यात्मजेनन्यगतो चक्रे स्नेहानुबंधनम. मी माझ्या मातेचा एकमेव पुत्र होतो. एकात्मजा, ती एक भोळी स्त्रीच नव्हती तर एक दासी सुद्धा होती. मी तिचे एकमेव संतान असल्यामुळे तिला माझ्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता, आणि तिने मला स्नेहबंधनात बांधले होते. चक्रे स्नेहानुबंधनम. श्रीधर स्वामी सांगतायत तत्र तावत कंचित कालम तत्र मातृस्नेह यंत्रिता निवसम इत्याह त्रिभी. 3 श्लोकांद्वारे ते स्पष्टता दिली गेली आहे कशा प्रकारे काही काळ, कंचित कालम, ते मातृस्नेहामध्ये काही काळ त्यांनी तिथे निवास केला. एक एव आह, एक एव अहम आत्मजः यस्याः सा. तर ती कशी होती तिच्याबद्दल सांगतायत. अर्थात त्यांची माता जी आहे ती त्यांच्यासाठी एक एव अहम आत्मजः, त्यांचा एकच मी आत्मजा, एकच पुत्र, अशा प्रकारची ती यस्याः सा. योषिद इति मूढेती स्नेहानुबंधे हेतु. तर इथे सांगण्यात आले कशा प्रकारे ती मातेचं जे आहे ती फक्त स्त्रीच होती असं नव्हे, तर योषिद ती मूढेतीच, ती स्त्रीही होती आणि
बरोबर ती एक मूढ अर्थात मूर्खही होती. मूर्ख इथे मूढ कशाच्या अर्थाने, तर ती आध्यात्मिक जीवनाबद्दल तेवढी तिला त्यात रुची नव्हती, किंवा तिला त्या प्रकारे कृपा प्राप्त नव्हती. त्यामुळे योशी तिथे मूढ आहे तिच्या. पण ती काय करते, स्नेहानुबंधे हे, आणि ती आपल्या स्नेहाद्वारे जे आहे ती एक प्रकारे आसक्त होती नारद मुनी. का तर एकुलता एक पुत्र, एक आत्मजा. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, एको अहम एव आत्मजा यस्या सा. ठीक आहे, मी तिचा एकच पुत्र होतो, या प्रकारे म्हटले. ठीक आहे, तात्पर्य वाचा. तात्पर्य आहे कळलं नाही ना? प्रभुजी ठीक आहे, हरे आपण कृष्णा. हा यस मी एक प्रदीप. शंका होती प्रभुजी. म्हणजे येस मूढ प्रदीप. आणि भोळी याच्यामध्ये जसं अनुवाद मध्ये भोळी शब्द वापरलाय, तर मग मूढ का वापरलंय? म्हणजे मूढाचा अर्थ वेगळा होतो ना. हा, आपण एक समजू शकतो की सामान्यतः जेव्हा कोणाला भोळी आपण म्हणतोय, इथे महत्वाचं आहे की आध्यात्मिक जीवनाप्रती ती प्रगतीशील नव्हती. समजते? येस प्रभू. म्हणजे तुम्ही ज्या आध्यात्मिक दृष्टीने नव्हते. तात्पर्यामध्ये अनुवाद वाचताय, त्याचबरोबर शब्दशः अर्थही वाचा. शब्दशः अर्थ काय दिलाय सांगा वाचून. मूढ दिलंय, मूढाला मूढच दिलेला आहे. म्हणजे मी अनुवाद, मी माझ्या मातेचा एकमेव पुत्र होतो. ती एक भोळी स्त्रीच नव्हे, तर एक दासी सुद्धा होती. हा, ते दासी कशासाठी दिलेले आहे, कारण ती ती किंकरी होती. पण मुडा, योशीन मुडा, अर्थात ती जी आहे एक मूर्ख स्त्री म्हटलेलं आहे तिला. तर आता जेव्हा मूर्ख किंवा अशा प्रकारे म्हटले, तर ते पण सामान्यतः कोणाला मूर्ख एक तुच्छ हेतूने वगैरे म्हणू, पण तो हेतू नाही ते. का तर ती आध्यात्मिक जीवनाप्रती ती प्रगतीशील नव्हती, आणि तिच्या त्या मूढपणामुळे ती नारद मुनींना अर्थात त्या एक बालकालाही तिच्या स्नेहामध्ये बांधून ठेवत होती. याचा अर्थ काय आहे की जोपर्यंत तो स्नेह पाश आहे, तो स्नेहबंध आहे, तोपर्यंत त्या बालकाला जरी आध्यात्मिक जीवनावरती मार्ग गमन करायचं असेल, तर त्याच्यासाठी ते कठीण होतं, कारण त्याच्यासाठी ती एकुलती एक आई होती. त्याच्यासाठी दुसरं कोणी नव्हतं त्याच्या जीवनामध्ये, आणि तिच्यासाठी दुसरं कोणी नव्हतं. तर सामान्यतः आपल्या वैयक्तिक जीवनात तुम्ही बघू शकता, तुम्ही इस्कॉन मध्ये आल्यानंतर गोष्ट वेगळी आहे, कारण इथे तुम्हाला खूप सारे भक्त आणि खूप लवाजमा प्राप्त होतो. पण जर तुम्ही बघितलं की सामान्य जीवनात लोक जे आहे ते त्यांच्या जेवढ्या जवळची लोक आहेत त्यांच्या प्रती आसक्त असतात, कारण त्यांना दुसरा पर्याय नसतो. आणि जेव्हा एकुलता एक मुलगा आहे आणि त्या मुलाला एकमेव माता आहे, तर स्वाभाविक तिथे जो स्नेहानुबंध आहे, जो पाश किंवा जे आसक्ती आहे, ती खूप गाढी, खूप सशक्त असणार. त्यामुळे इथे त्या दृष्टिकोनातून ते मूढ म्हटलेलं आहे. प्रभुजी थँक्यू. श्लोक संख्या 7. शाश्वतंत्रान कल्पासीत योगक्षेमं ममेच्छति ईशस्य हि वशे लोको योषा दारुमयी यथा. माझे पालन पोषण चांगल्या रीतीने करावे अशी तिची इच्छा होती, परंतु आश्रित असल्या कारणाने ती माझ्यासाठी काही करू शकत नव्हती. हे जग परमेश्वराच्या पूर्णपणे नियंत्रणामध्ये असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही मदाऱ्याच्या हातातल्या कठपुतळी समान आहे. ईशस्य ही वशे लोको. इथे श्रीधर स्वामी सांगतात, किंकरी इति इत्यस्यार्थम प्रपंचेति सेती. तर जे मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं, सांगण्यात आलं होतं की योशीन मूढाच किंकरी,
आता या श्लोकात सांगतायत कशा प्रकारे ती किंकरी दासी होती, ती कशा प्रकारे दास्यत्व होतं त्याचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. प्रपंच आहे ती अस्वतंत्रा असा जेव्हा म्हटलेलं आहे किंकरी दासी म्हटलेलं आहे तर तिथे स्वतंत्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्थात तिथे दुसऱ्यावरती निर्भरता राहते. आता न कल्पा न समर्था आसीत, त्यामुळे ती जी आहे ती समर्थ नव्हती, सक्षम नव्हती. दारुमयी योषेत त्याती पारवश्य दृष्टांत, इथे त्यामुळे दृष्टांत किंवा उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. ज्या प्रकारे एक दुसऱ्याच्या हातात दारुमयी जे कटपुतळी असते मदाराच्या हातात, त्या प्रकारे ते वर्णन आहे किंवा तो दृष्टांत इथे प्रस्तुत करण्यात आलेला आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर अस्वतंत्रता आता न कल्पना समर्था, ठीक आहे, ते इथे ते सांगण्यात आलेले. श्लोक संख्या 8. अहम च तद ब्रह्मकुले उशिवांस्तदपेक्षया दिग्देश काला व्युत्पन्नो बालकः पंचहायनः. जेव्हा मी केवळ 5 वर्षांचा बालक होतो तेव्हा एका ब्राह्मणाच्या पाठशाळेत राहत होतो. अर्थात तिथे स्पष्टीकरण दिलेले कशा प्रकारे पंचहायनः, त्यांचं बालक किती वर्षाचे, ते फक्त 5 वर्षाचे बालक सांगतायत. मी माझ्या मातेच्या प्रेमाचा आश्रित होतो आणि मला निरनिराळ्या दिशा किंवा देश यांचा काहीही अनुभव नव्हता. आता आपण बघितलं तर वास्तविक एक 5 वर्षाच्या मुलाचा किती अनुभव असू शकतो. तर त्यामुळे ते सांगतात की मला दिशांचा आणि देशांचा काही अनुभव नव्हता. श्रीधर स्वामी ते सांगतायत तदेवं सा स्नेहम चक्रेहम च दिगादिषु अनभिज्ञा तस् अनभिज्ञोस्तः तत्रैव निवसम इत्याह. आता ते सांगतायत की मातेच्या स्नेहम चक्रेहम, तिच्या प्रेमामुळे, त्या स्नेहामुळे जे आहे मी दिगादिषु, दिग आदिषु वेगवेगळ्या दिशा त्यांच्याप्रती मी अनभिज्ञ होतो आणि त्यामुळे तत्रैव निवसम, मी जे आहे तिच्या बरोबरच वास करत होतो. अहमच तस्मिन् ब्रह्मकुले तस्या मातुः स्नेहानुबंधस्य अपेक्षया. तर सांगण्यात आलं कशा प्रकारे जे श्लोक इथे येतोय अहंच ब्रह्मकुलम उशिवांस्तदपेक्ष, तर तस्या मातु स्नेहाबंधस्य अपेक्षया, अर्थात मातेचा जो स्नेहबंध आहे त्याचा आवेक्षया, त्याची कदा विरमेत इति प्रतीक्षेत त्यर्थः. हा स्नेहबंध जो आहे त्याला कधी एक विराम प्राप्त होईल त्याची प्रतीक्षा करत होते. उशिवान वासम कृतवान पंचहायन, हा 5 वर्षा, आणि त्यावेळेस जे आहे कशा प्रकारे माझं वय जे आहे पंचहायन, हा 5 वर्षा 5 वर्षाचं होतं. उशिवान. ओके, इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय सांगतात बघूयात आपण. तद अपेक्षया तत् कर्त्रिका या अपेक्षा तया सा माम न त्यजतीत्य हम अप्यवसम इत्यर्थः. हे जाणून, काय जाणून, माम न त्यजती त्यजतीत्यहम, ती जी आहे ती मला त्याग करणार नाही हे जाणून, म्हणून इथे दिलेलं आहे की शिवान, त्यामुळे ते तिथे राहिले. श्लोक संख्या 9. एकदा निर्गताम गेहात दुहंतीम निशिगाम पथी सर्पोदशत्पदा स्पृष्टः कृपणां कालचोदितः. एकदा ती बिचारी माझी माता
रात्रीच्या समयी गो दोहनासाठी जात असताना निशिगामपती रात्रीच्या वेळेस ती गेली होती आणि मार्गामध्ये पती काळाने प्रेरित झालेल्या एका सर्पाने तिच्या पायाला दंश केला. सर्पो दशत्पदा. गेहान निर्गताम गाम दुहंतीम हेतो. कुठल्या हेतूने ते घरातून गेली होती? तर गायीचं दोहन करण्यासाठी. दोग्धुम निर्गताम. तर उद्देश जो आहे तो निश्चित रूपाने गायींचं दोहन करण्यासाठी म्हणून ती घरातून निघाली होती. विश्वनाथ चक्र ठाकूर एवढेच दिलेले. दुहंतीम दोग्धुम अर्थात दोहन करण्यासाठी. तर जेव्हा इथे म्हटलेलं आहे की ती गायींचं दोहन करण्यासाठी निघाली, तर हे वैदिक संस्कृतीनुसार हे बघण्यात येतं की सामान्यतः एकतर जे गोपालन करणारे आहेत ते स्वतः काढतात किंवा त्यांच्याकडे जे कोणी सेवेला असतात. जर तुम्ही गावामध्ये गेले तर बऱ्याच गावांमध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल की गायींचं म्हशींचं दूध काढण्यासाठी ते जे काम करणारे व्यक्ती असतात तिथले, ते अशा प्रकारे दोहन करण्याचं सेवा करतात. अर्थात मालक पण जे सांभाळणारे तेही करू शकतात, पण त्याच्यासाठी थोडे कष्ट असतात आणि बरीचशी वेगवेगळ्या कष्टाची कामं जी आहेत त्याच्यासाठी जे सेवक असतात, शेत सांभाळणारे, गायी सांभाळणारे वगैरे, त्या लोकांना अशा प्रकारे दिलेलं असतं. तर ही त्या प्रकारेच एक दासी असल्यामुळे जेव्हा ती गायीच्या दोहन करण्यासाठी गेली तर त्यावेळेस, आणि ते कुठल्या वेळेस गेली ती, तर निशी संध्याकाळची वेळ होती, रात्रीची वेळ होती. तर सर्पो दशत्पदा, त्यावेळेस तिला जे आहे काळाने प्रेरित होऊन एका सर्पाने दंश केलं. ठीक आहे, तात्पर्य वाचा. राधानंद प्रभूजी तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. एका प्रामाणिक जीवाला भगवंताकडे ओढून घेण्याचा हाच मार्ग आहे. ते असहाय्य बालक आपल्या स्नेहमयी मातेच्या आश्रयाखाली राहत होते, परंतु त्याच्या मातेला या जगातून नाहीसे केले गेले. त्या बालकाने पूर्णपणे भगवंतांच्या दयेवर आश्रित राहावे, ही भगवत इच्छा होती. हरे कृष्ण. तिथे खूप सुंदर प्रभुपादजींनी हे वाक्य सांगितले की कशा प्रकारे हे एक मार्ग आहे ज्याच्याद्वारे भगवंत काय करताय, का प्रामाणिक व्यक्तीला त्यांच्याजवळ घेऊन जातात. तर कुठला मार्ग आहे तो? तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? प्रभुपादजीने इथे तर असंच लिहिलेलं आहे, कशा प्रकारे ह्या मार्गाने. तर कुठल्या मार्गाने? ज्याला आपण प्रभूजी आर्त हा मार्ग म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये नाही नाही, भक्ती मार्ग भगवंत काय म्हणतात, हरे कृष्णा, भगवंत म्हणणं सर्वस्व हरम, की भगवंत सगळं हरण करतात. जसं प्रभुपादजी प्रचार करत होते. पहिले प्रभुपाद त्यांचं एक मेडिकलचं बिझनेस होतं, औषधाचं कंपनी, तर प्रभुपादने ते सुद्धा हरलं. आणि जेव्हा ते प्रचारला घेत होते तेव्हा त्यांना पहिल्या 7-8 महिन्यात काही यशच नाही आलं, पण तरी सुद्धा ते या मार्गावर अडिग होतं. आता त्यांचं एकमेव आश्रय फक्त भगवंत होते प्रभुपादांचे. तर त्या पद्धतीने भगवंत जेव्हा एखाद्या जीवाला आपल्याकडे आकर्षित करतात, तर तेव्हा ते पहिले त्याचं पूर्ण जे काही भौतिक ऐश्वर्य असेल ते पूर्ण हरण करतात, जे त्याला प्रिय आहे. बरोबर प्रभूजी? बरोबर, एकदम खूप छान सांगितलं तुम्ही. आपण इथे बघू शकतो कशा प्रकारे प्रभुपादजी जेव्हा सांगतायत की त्या आत्म्याला भगवंतांकडे अक्षरशः ओढून घेतलं जातं, आणि ते ओढण्यासाठी जे आहे, जर त्याची आसक्ती, जसं आपण ते उदाहरण ऐकतो की एकदा एका शिष्याने प्रश्न केला की अशी अशी माझी एक आसक्ती आहे, सुटत नाहीये, म्हणजे मला ही समस्या आहे. तर गुरुजींनी त्यांना एक उदाहरण दाखवलं, अर्थात सांगितलं की
झाडाला आवळलं त्यांनी आणि जोर जोरात ओरडत होते, सोड मला, सोड मला. तर त्यावेळेस शिष्य त्यांना येऊन सांगितले, गुरुजी झाडाने तुम्हाला नाही पकडलं, तुम्ही झाडाला पकडलंय. तर त्यावेळेस गुरुजींनी शिष्याला समजून सांगितलं की हीच अवस्था आहे की तुमच्या ज्या आसक्ती आहेत त्याच्यामुळे तुम्ही फसले आहात, बद्ध झाले आहात. तर ही जी आसक्ती, या आसक्तीलाच भगवंत काय करतात, काढून टाकतात. तर जेव्हा इथे म्हटलेले की अशा मार्गाने, अशा पद्धतीने, तर ही पद्धती काय आहे, जसं प्रभुजींनी सांगितलं, तस्याहम अनुगृह्णामी हरिष्ये तद्धनम शनै. अर्थात ज्याच्यावरती मी अनुग्रह करतो, आता पुढच्या श्लोकात ते पण येईल, अनुग्रहम मन्यमान. तर जे हा अनुग्रह जो आहे तो निश्चित रूपाने काय आहे, त्या व्यक्तीला लाभप्रद आहे, तो त्याला नक्की भगवंतांकडे घेऊन जातो. आणि हा अनुग्रह कोणावरती होत नाही. त्यामुळे इथे प्रभुपादजी सांगतायत की एक प्रामाणिक आत्म्यावरती, एक प्रामाणिक व्यक्तीवरती हा अनुग्रह प्राप्त होतो. तर त्यामुळे कधी कधी एखादा व्यक्ती नवीन नवीन भक्ती मार्ग आल्यावर त्याला वाटतं की अरे, इस्कॉन मध्ये गेल्यावरती आपण कंगाल होणार, किंवा इस्कॉन मध्ये गेल्यावरती आपणही संन्यासी बनू, किंवा इस्कॉन मध्ये गेल्यावर आपल्यालाही सगळं काही सोडायला लागेल, असं कधी कधी नवीन व्यक्तींना असं वाटतं. पण वास्तविक रूपाने बघितलं तर जोपर्यंत अनुग्रह प्राप्त होत नाही, भगवंतांची कृपा होत नाही, तोपर्यंत अशी आसक्ती सुटणं कठीण आहे. आणि विशेष रूपाने इथे जर बघितलं तर ही आसक्ती कुठे आहे, ही तर मातेच्या प्रती होती आसक्ती. आणि जेव्हा दुसरं कोणी नाही आहे जिथे आश्रय घेऊ शकेल, अर्थात बाकी सर्व आश्रय संपवले गेले. आणि ते आश्रय केव्हा संपवले गेले, तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? जेव्हा त्यांची तीव्रता भगवंताप्रती जास्त झाली त्यावेळेस. हा, खूप छान सांगितलं. तर अर्थात पहिले त्यांना जे आहे भक्ती वेदांत जे आहेत त्यांची कृपा प्राप्त झाली, त्यांचं मार्गदर्शन प्राप्त झालं, त्यांना स्पष्टता आली की जीवनाचं लक्ष काय आहे, नक्की प्रेम कोणावर केलं पाहिजे, ते सगळं समजलं. आणि त्याच्यामुळे त्यांना या आसक्ती, त्यांची जिथे दुसरी भौतिक आसक्ती होती ती काढल्यानंतर ते विचलित नाही झाले, अर्थात ते योग्य आश्रयामध्ये स्थित झाले. नाही तर तेच जर आश्रय पूर्वीच काढण्यात आला असता तर खूप कठीण झालं असतं. का तर कुठे आश्रित व्हायचं ते माहित नाही. त्यामुळे अनुग्रहाचाच अर्थ काय आहे की दोन्ही गोष्टींची काळजी घेतली जाते. अर्थात त्या व्यक्तीला कुठे आश्रित व्हायला पाहिजे त्याची स्पष्टता दिली जाते, आणि त्याचा जो आश्रय काढला जातोय त्याच्यामुळे तो योग्य मार्गावरून विचलित होणार नाही याची भगवंत काळजी घेतात. त्यामुळे हा जो आहे तो अनुग्रह आहे. ठीक आहे, आपण पुढे श्लोक संख्या 10 ची चर्चा. तदा तद अहम ईशस्य भक्तानां शमभिप्सतः अनुग्रहं मन्यमानः प्रातिष्ठं दिशमुत्तराम. मी ही भगवंतांची एक विशेष कृपा मानली, कारण ते नेहमीच आपल्या भक्तांचे कल्याण इच्छिणारे आहेत. आणि असा विचार करीत मी उत्तर दिशेला प्रस्थान केले. ते इथे खूप सुंदररित्या स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे कशा प्रकारे तन मातुर्मरणम भक्तानां शम कल्याणम अभिप्सत. शम कल्याणम अर्थात त्यांच्या मातु मरणम, आईचा मृत्यू, मातेचा मृत्यू जो आहे तो पण भगवंतांनी आपल्या भक्ताच्या कल्याणासाठीच केला. त्यामुळे ईशस्य अनुग्रहम मन्यमानः. तर त्यामुळे नारद मुनींनी जे त्याला भगवंतांची कृपाच समजलं.
आणि त्यामुळे प्रातिष्ठम प्रस्थितोस्मी, त्यामुळे त्यांनी उत्तर दिशेला प्रस्थान केलं. तन्मातु यशस्वी प्रातिष्ठम अकृत तत् साम्य पराइक विधिर एव गतवान. ठीक आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहे ते तेच देतात कशा प्रकारे मी उत्तरेला गेलो. आणि त्यांनी जेव्हा आईचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर इथे ते स्पष्टता देत आहेत की अकृत तत् सांप्रदायिक विधीर एव गतवान. तर अर्थात जे सामान्यता विधी विधान केले जाता मृत्यूनंतर, तर अकृत ते न करताच ते जे आहे तिथून गेले. ठीक आहे, तात्पर्य वाचा. सेवाप्रेमी माताजी तात्पर्य वाचा. प्रिया गरुड माताजी वाचा. प्रिया गरुड माताजी वाचा. हरे भगवंत कृष्ण. हरे कृष्ण हा प्रभू. हा वाचा माताजी. भगवंताचे निष्ठावान भक्त पदोपदी भगवंताच्या कल्याणप्रद मार्गदर्शनाचा अनुभव करतात. भौतिक दृष्टीने ज्याला विषम अथवा कठीण समय समजले जाते त्याचा भगवंताच्या विशेष कृपेच्या रूपाने ते स्वीकार करतात. भौतिक समृद्धी एक प्रकारचा भौतिक ज्वर आहे आणि भगवंताच्या कृपेने या भौतिक ज्वराचे तापमान हळूहळू उतरते व त्या प्रमाणात आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त केले जाते. भौतिक संसारात रमलेले लोक याचा चुकीचा अर्थ करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर सामान्यतः तुम्ही ऐकलं असेल इथे जेव्हा पदोपदी म्हटलेलं आहे तर श्रीमद भागवतम मध्ये सुंदर श्लोक येतो. परमपूज्य गिरिराज स्वामी महाराज हा श्लोक बऱ्याचदा उद्धृती करतात. समाश्रिताये पद पल्लव प्लवम महत् पदम पुण्य यशो मुरारेः भवाम्बुधिर्वत्स पदम परम पदम 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 यत् विपदाम न तेषाम पदम पदम यत् विपदाम न तेषाम. अर्थात इथे स्पष्टता दिली आहे की कशा प्रकारे विपदाम न तेषाम कोणासाठी सांगण्यात आलेलं आहे. समाश्रिता ये पद ज्यांनी भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेतलेला आहे, जे आश्रित आहेत, तेच प्रभुपादजी ते तात्पर्यात सांगतायत की असे जे भगवंतांचे भक्त आहेत ते पदोपदी त्यांना जे आहे भगवंतांच्या ह्या कृपेचा अनुभव प्राप्त होतो. सामान्यतः काय विषम आहे, काही अवघड परिस्थिती आहे, ते एक भौतिक दृष्टिकोन असू शकतो. तर भौतिक दृष्टिकोनातून बऱ्याचदा लोक ह्या गोष्टींची चर्चा करतात आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत का तर ते त्यांची इंद्रिय नियंत्रित नसतात आणि त्यांना योग्य मार्ग प्राप्त नसतो. जसं गीतेमध्ये भगवंत म्हणतात प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. आता व्यक्ती जेव्हा अशा प्रकारे सर्व भौतिक इच्छांना प्रजहाती त्यांनी त्याग केलाय त्यानंतर असा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तो निश्चित रूपाने त्याला या गोष्टींचा फरक पडत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला असं भगवंतांची कृपा प्राप्त आहे तो व्यक्ती अशा विषम परिस्थितीमध्येही विचलित होत नाही. प्रभुपादजी जेव्हा इथे सांगतायत की भौतिक समृद्धी जी आहे हा एक प्रकारचा भौतिक ज्वर आहे. भौतिक ज्वराबद्दल चर्चा करायची तर तुम्ही याच्या कथा ऐकली कशा प्रकारे एकदा एका सुनेला आजार होतो आणि सासूलाही आजार होतो. जेव्हा डॉक्टर येऊन बघतात की अरे
सुनेला सांगतात की हिला जास्त तापमान आहे, तर सासूबाई म्हणतात माझ्या वहिनीला जास्त तापमान कसं असू शकतं. अर्थात सर्व प्रकारे सून ही निकृष्ट पाहिजे, पण ते आता कशाच्या बाबतीत, ते तर तापमान आहे शरीराचं. ते तर चांगलं आहे की तुमचं तापमान कमी आहे, पण त्याच्यातही त्या सासूबाईला असं वाटतंय की हिचं तापमान पण माझ्यापेक्षा कमी असलं पाहिजे. तर ही भौतिक धारणा आहे. त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती भगवंतांची कृपा प्राप्त करतो, त्या अशा प्रकारच्या भौतिक ज्वरातून तो हळू मुक्त होतो. नाहीतर सगळीकडे या प्रकारच्या आपण हे प्रकार बघायला भेटतात. कशा प्रकारे व्यक्ती भौतिक ज्वरालाच एक श्रेष्ठ समजलं जातं. कधी कधी कोणी जर जास्त मूर्खपणे वागत असेल तर त्यालाही काही लोक प्रोत्साहन देतात, त्याचंही कौतुक केलं जातं. तर अर्थात जेव्हा व्यक्ती असत संघामध्ये असतो, चुकीच्या लोकांच्या मार्गदर्शनात असतो, तर त्याच्यावरती या भौतिक ज्वराचा भौतिक जो प्रभाव आहे तो खूप जास्त असतो. त्यामुळे भगवंतांच्या कृपेशिवाय आपणास हे आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त होणं शक्य नाहीये. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त होतं, जसं तुम्हाला माहित असेल की प्रभुपादजींच्या वेळेस त्यांनी एक लेख लिहिला होता, तर त्याच्यात असं होतं की भौतिकवादी लोक जे आहेत ते भक्तांना क्रेझी म्हणतात आणि भक्त भौतिकवादींना क्रेझी, किंवा एक प्रकारे दोन्ही एकमेकांना हे समजतात की हे विचित्र आहेत. पण वास्तविक दृष्टिकोनातून बघितलं तर भक्त जे आहेत ते योग्य रीतीने स्थित आहेत. तर त्यांचा जो विचित्रपणा आहे तो कशा प्रकारे विचित्रपणा आहे आणि भौतिकवादी लोकांचा विचित्रपणा कशा प्रकारे आहे, तर तुमच्यापैकी कोणी सांगू इच्छित का की दोन्ही विचित्र आहेत? तर कशा प्रकारे आपण समजू शकतो? भक्त जे असतात ते कृष्णासाठी क्रेझी असतात, म्हणजे भगवंतासाठी, भगवंताच्या भक्ताप्रती, सेवेसाठी, प्रचारासाठी असतात. आणि जे भौतिक लोक जे आहेत ते भौतिक इंद्रिय तृप्ती, स्वार्थपणा, ह्याच्यामध्ये आसक्त असतात. मग त्या पद्धतीने क्रेझी असतात, मग त्या भौतिक मॅड होतात ते इंद्रिय तृप्ती करण्यासाठी, क्रेझीनेस. छान. ते विचित्रपणाचा अर्थच काय आहे की तुम्ही बघू शकता, बाहेरच्या लोकांसाठी निश्चित रूपाने भक्त विचित्र आहेत. जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी कंपन्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल, फुकटमध्ये जर काही पार्टी काही भेटत असेल, मग ते अगदी जाऊ दे, आता ते आपण बोलायला नको, पण अशा गोष्टी काही खाऊ घातल्या जातात, दिलं जातं, तेही लोक का स्वीकार करतात? तर एकदा एका व्यक्तीकडे ते विमानाने प्रवास करत असताना तिथे त्यांना सांगण्यात आलं की अशा अशा गोष्टी उपलब्ध आहेत. तर त्यांनी दाखवलं की हे सगळे पदार्थ आहेत, आणि तो व्यक्ती बोलण्यासाठी शाकाहारी होता, पण त्याने बघितलं की फुकटामध्ये जे आहे मांसाहार भेटतोय, तर त्याने ते मांसाहारी स्वीकार केला. का तर फुकट भेटतंय. तर फुकटामध्ये कोणी घाण दिली तरी अशा प्रकारचा हा जो भौतिक ज्वर आहे तो भक्तांना ते विचित्र वाटतं. आणि भौतिकवादी लोकांना काय वाटतं की भक्त का विचित्र आहेत, कारण हे जे सगळं आनंद आहे, जसं एखाद्या कावळ्याला गार्बेज जे जिथे कचरा घाण असते ते ठिकाण खूप आवडतं आणि तिथे तो मजा घेतो. आणि त्याला वाटतं की हंस जे आहेत ते ह्या आनंदापासून प्रायः त्यांना हा आनंद प्राप्त होत नाहीये. वंचित. हा, ते वंचित आहेत या आनंदापासून. तर त्यामुळे दोन्हींसाठी कावळ्यालाही वाटतंय की हंस ह्या कावळ्याच्या आनंदापासून वंचित आहेत,
आणि जो हंस आहे त्याला वास्तविकपणे जाणीव आहे की खरा आनंद जो आहे, जे स्वच्छ जल आहे, स्वच्छ वातावरण आहे, त्याच्यापासून कावळा वंचित आहे. तर एक अज्ञानामध्ये दुसऱ्याला विचित्र जाणलं जातंय आणि दुसरा जो आहे तो ज्ञानामध्ये दुसऱ्याला विचित्र समजतोय. तर अशा प्रकारे दोन्हींमध्ये हा विचित्रपणा असतो. तर त्यामुळे प्रभुपादजी ज्यावेळी ते सांगतायत की भौतिक संसारात रमलेले लोक याचा चुकीचा अर्थ करतात. ते चुकीचा अर्थ हाच आहे की विचित्र समजतात त्याला, किंवा ते आपल्यासाठी नाही. दिस इज नॉट माय कप ऑफ टी. तर आपण श्लोक संख्या 11. स्मितांजन पदांस्तत्र पुरग्रामं रजाकरान् खेटखर्वट वाटिश्च वनानी उपवनानी च. प्रस्थान केल्यानंतर मी अनेक समृद्ध लोकवस्त्या, शहरे, गावे, पशु असलेली क्षेत्रे, खाणी, शेते, दर्याखोरी, पुष्पवाटिका, बागा आणि प्राकृतिक जंगलांमधून मार्गक्रमण केला. श्लोक संख्या 11. ठीक आहे. ते इथे श्रीधर स्वामी सांगतायत, तत्र स्पितान जनपदान पुरग्राम व्रजाकरान खेट खरवट वाटिष्ठ. ठीक आहे. ते कशा प्रकृतीतून गेले ते दिलेले आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात आपण बघूया. जनपदादीन तियातः सन महद विपिनम द्राक्षम इति चतुर्थेन अन्वयः. इथे जे आहे कशा प्रकारे स्पष्टता दिली जात आहे 4 श्लोकांद्वारे. आता या 4 श्लोकांमध्ये काय दिलेले आहे, तर ते सांगतायत की तत्र पुराणी राजधान्य ग्रामा बहु प्रोक्तः विप्राश्च विप्रभृत्याश्च यत्र चैव वसन्ति ते स तु ग्राम इति प्रोक्तः शूद्राणां वास एव चेति व्रजा गोकुलानि आकरा रत्नादि उत्पत्तिस्थानानि खेटः कर्षग्रामः खर्वटा गिरितटग्रामा भृगु प्रोक्ता वा एकतो यत्र तु ग्रामो नगरश्चैकतः स्थितं मिश्रन्तु खर्वटं नाम नदी गिरि समाश्रयमिति वाट्यः पुष्पवाटिका वनानि स्वतः सिद्ध वृक्ष समूह उपवनानि रोपित वृक्ष संघ. इथे छान सांगण्यात आले. तर आपण बघू भृगु पोक्तः. तर हे भृगु काय सांगतायत त्याच्याबद्दल. तर इथे पहिले तर हे सांगण्यात आलेले कशा प्रकारे तत्र पुराणी राजधान्य, अर्थात जे पूर म्हणजे राजधानी म्हटलेले इथे. पुढे सांगतात विप्राश्च विप्रभृत्यश्च यत्र च वसंती ते. अर्थात जिथे विप्र ब्राह्मण आणि त्यांचे विप्रभृत्य, त्यांचे सेवक जे आहे विप्रांचे, ते निवास करतात. सतु ग्राम इति प्रोक्तः, त्याला ग्राम म्हटलं जातं. शूद्रानाम वास एवच, आणि इथे शूद्रांचाही निवास असतो. पुढे सांगतायत की ब्रजा गोकुलानी, अर्थात ब्रज म्हणजे जिथे गायींसाठी राहायची व्यवस्था करण्यात आलेली असते. आकरान, अर्थात जिथे खाणी असतात, खाना रत्नादी उत्पत्ती स्थान. खेट हा कर्षक ग्राम हा. खेट अर्थात जे कर्षक, जे कृषी क्षेत्रात काम करणारी लोक आहेत. आता जिथे शेतकरी लोक जे आहेत तर त्यांच्या गावाला इथे म्हटलेलं आहे की खेटा. खेटा हा खेटा कर्षक ग्राम. खरवटा गिरीतट ग्रामा. तर खरवट अर्थात जे गिरीतट, जे पर्वतांच्या बाजूला राहणारी लोक आहेत तर त्या गावांना गिरीतट ग्राम. किंवा भृगूंच्या द्वारे हे पण म्हटलेलं आहे एक तो यत्र तू ग्रामो नगरम चैकतः स्थितम. जेव्हा
गाव आणि नगर जे आहेत हे एकतः स्थितम, हे एक साथ कुठे असतात? मिश्रम तू खरवटम नाम नदी गिरी समाश्रयम. हे जे आहेत जेव्हा नदी किंवा पर्वताच्या इथे स्थित असतात त्याला एकत्र जे खरवट म्हटलेलं आहे, मिश्रम तू खरवटम नाम, त्याला खरवट नाव देण्यात आलेलं आहे. पुढे त्यांनी वाटी काय आहे त्याच्याबद्दल सांगतायत. वाट्य पुष्प वाटिका, अर्थात वाटिका वाटिका जिथे काय काय आहे, पुष्प आता जिथे पत्ते आहेत, फुलं आहेत, वनानी, तर वनानी बद्दल सांगताय स्वतः सिद्ध वृक्ष समूह, हा जिथे वृक्ष जे आहे स्वतःच ते एका समूहामध्ये त्यांची वाढ झालेली आहे, त्यांना वनानी म्हटलेलं आहे. आणि उपवनानी म्हणजे सांगतायत कशा प्रकारे रोपित वृक्ष संघ, हा वनानी आपण बघितलं स्वतः सिद्ध, स्वतः त्यांची वाढ झालेली, पण उपवनानी आता त्यांचं रोपण करण्यात आलेलं आहे अशा वृक्षांचा समूह. तात्पर्य वाचा. प्रिया गरुड माताची तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. तात्पर्य: या वर्तमान सृष्टीच्या पूर्वीही आजच्या प्रमाणे शेती, खाणी, उद्योग, उद्याने अशा क्षेत्रात मानवाची गती होती आणि पुढे येणाऱ्या सृष्टीतही या गोष्टी यथावह राहतील. अब्जावधी वर्षानंतर निसर्ग नियमांप्रमाणे एका सृष्टीचा आरंभ होतो आणि त्याच रूपात विश्वाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. पुरातत्व वेत्ते उत्खननात आपला वेळ व्यर्थ घालवतात, परंतु ते जीवनाच्या मूलभूत आवश्यकतांचा शोध घेत नाहीत. नारद मुनी केवळ एक बालक होते आणि त्यांच्या मार्गात अनेक नगरे, गावे, खाणी, उद्योगधंदे लागले, परंतु त्यांनी आर्थिक विकासासाठी एक क्षण देखील घालविला नाही. ते निरंतर प्रगतिशील आध्यात्मिक उन्नती करतच गेले. भागवत लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे. येथे सांगितल्याप्रमाणे इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घटना निवडून या दिव्य साहित्यात त्यांनी अंकित केले आहे. हरे कृष्ण. खूप सुंदर तात्पर्य दिलेलं आहे इथे. आपण बघू शकतो कशा प्रकारे प्रभुपादजी सांगतायत की सामान्यतः मनुष्य जे वेगवेगळे कार्यकलापामध्ये लागलेले असतात ते आधुनिक समाजामध्ये असं दर्शवलं जातं की हे कार्यकलाप आम्ही करतोय हे विशेष आहे, आणि पूर्वी तर काय ते होमोसेपियन किंवा आदी मानव अशा प्रकारे वेगवेगळी नावं देऊन आणि त्याचे खोटे नाटे पिक्चर बनवायचे आणि काय काय जे पुरावे पण खोटेच होते. तर आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव आहे, पण जेव्हा ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात प्रचलित केल्या जातात आणि त्या प्रकारची एक जी मानसिकता सर्वांमध्ये प्रचलित दिसते, त्याच्यामुळे त्या मानसिकतेचा अन्य लोकांवरही परिणाम होतो. त्यामुळे खूप सावधान राहायला पाहिजे. प्रभुपादजी आपल्याला इथे चेतावणी देत आहे किंवा समजून सांगताय की जे काही तुम्ही आर्थिक विकास किंवा आजकाल जीडीपी ग्रोथ, तुमचे जे काही विचार असतील की आम्ही ह्या प्रकारे प्रगतिशील आहोत, तर ते सर्व भौतिक प्रगतीचे विचार जे आहेत ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी होत राहतात, पुन्हा पुन्हा चर्वित चर्वणानाम. तर त्यामुळे त्याच्यामध्ये फसू नका. वास्तविक व्यक्तीला काय केलं पाहिजे, तर त्याने अथातो ब्रह्म जिज्ञासा, त्याने ज्या प्रकारे वेदांत सूत्रात सांगितलंय, ही महत्वाची गोष्ट आहे की व्यक्तीला आपल्याला आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. नाही तर जनावरांमध्ये माणसामध्ये जो फरक आहे तोही राहणार नाही. तर त्यामुळे हा जो प्रयत्न आहे ते प्रभुपादजी ते बळ देत आहेत की हे खूप गरजेचं आहे. सामान्यतः जी लहान मुलं किंवा आपण बघतो जे भावुक असतात, ते भावनेच्या भरात अशा गोष्टींना प्राधान्य देतात. काय गोष्टींना ते प्राधान्य देतात?
पैसा, सुंदर वन, सोन्याच्या खाणी किंवा अशा बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी असतात, जरी आपल्याला आता ऐकताना वाटलं नाही, पण वास्तविक रूपाने जेव्हा ती परिस्थिती समोर येते, तेव्हा आपण असं काही बोलत नाही की समलोष्टाश्म कांचन हा, आपल्यासाठी हे सोनं आणि दगड हे सगळं एकच आहे असं ते बोलायला कठीण जातं. तेव्हा तेव्हा लगेच ते सोनं बरोबर येतं आणि दगड फेकली जातात. तर जेव्हा ती वास्तविक स्थिती आहे, ती वास्तविक स्थिती आपल्याला जीवनात आणायची असेल तर अशा प्रकारचा आदर्श पाहिजे. जिथे हे उदाहरण दिलंय की जरी 5 वर्षाचा बालक असला तरी त्या प्रकारे त्यांनी कुठलीही आसक्ती किंवा त्याच्यात रुची घेतली नाही. हे कसं काय समजते की त्यांनी त्याच्यात रुची घेतली नाही? तर प्रभुपादजी स्पष्टतेने सांगताय तिथे की त्यांनी एक क्षणही दवडला नाही. तर व्यक्तीची जिथे रुची असते तिथे तो काय करतो? आपला वेळ देतो. रुची नसेल तर तो त्या गोष्टींना वेळ देणार नाही. आणि आपल्या जीवनामध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी आपली रुची आहे तिथे आपल्या बरोबर वेळ जातो. कोणी म्हणणार नाही नाही आमचा इकडे वेळ जात नाही. ज्याला जी रुची आहे, कोणाला संगीतामध्ये रुची आहे, तर काही झालं तरी ते आंघोळीच्या वेळेस किंवा कुठल्या तरी वेळेस ते संगीत लावणार. तर ज्याची जशी रुची आहे तिथे काय होणार? तू वेळ देणार. पण जरी हे 5 वर्षाचं बालक असलं तरी सत्संगाचं महात्म्य किती विशेष आहे की हे बालक सुद्धा कुठल्याही प्रकारे बाकी आर्थिक विकास कशातही त्यांनी वेळ घालवला नाही. आणि त्यांनी प्रातिष्ठम त्यांनी जे आहे उत्तर दिशेला ते प्रगती करत राहिले. तर प्रभुपादजींनी ते खूप हे सुंदर तात्पर्य दिले. तर आपल्याकडे 1 मिनिट वेळ आहे अजून. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. प्रभूजी हरे कृष्णा. 1.5 मिनिट आहे. येस हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. आर्थिक विकास म्हणजे आता आम्ही तर गृहस्थ जीवनामध्ये आहोत, गृहस्थ आश्रममध्ये आहोत, आम्ही तर काही नारद मुनी नाही आहोत. पण गृहस्थ जीवनामध्ये आर्थिक विकास पण करणं तेवढं अनिवार्य पण आहे ना प्रभूजी. जसं आपण चांगल्या पद्धतीने आर्थिक विकास केला म्हणजे भक्ती पण करत राहिला पाहिजे सायमल्टेनियसली, तर आपण मंदिर निर्माण कार्य किंवा असं काही भगवंताच्या प्रचार कार्यामध्ये आपण पण धन लावू शकतो ना. कारण आता गृहस्थ जीवनामध्ये असं नाही की आम्ही, कारण एवढी जाहिरातबाजी, एवढी मायारूपी जगत आहे की आपल्याला वाटतं की आपण अजून थोडं धन संचयन केलं पाहिजे, अजून प्रगती केलं पाहिजे. तर मग ते कसं समजलं पाहिजे आमच्या स्तरावरती, ग्रस्त जीवनाच्या स्तरावरती आर्थिक विकासचा उद्देश कसा असला पाहिजे? छान प्रश्न आहे तुमचा. गीतेत भगवंत सांगतात शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणा. तर इथे तुम्हाला निष्क्रिय व्हायसाठी नाही सांगण्यात आलेलं आहे, पण सक्रिय राहायला पाहिजे. तर सक्रिय कुठे राहायला पाहिजे? तर नारद मुनी निष्क्रिय नाही झाले. त्यांनी काय केलं? आध्यात्मिक मार्गावरती ते सक्रिय होते. आता मुद्दा हा आहे की आपल्याला किती वेळ आहे, आपल्याकडे त्या मार्गासाठी आपण किती गंभीर आहोत आणि आपलं लक्ष आपल्याला किती काळामध्ये गाठायचंय. जर आपले ह्या गोष्टींची आपण व्यवस्थित पडताळणी केली तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. तर आता कोणी गृहस्थ असो, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो किंवा कुठल्याही आश्रमात कुठल्याही स्थितीत असला तरी ह्या ज्या सर्व स्थिती ह्या काय आहेत? हो बाह्य. हे सर्व काय आहे? वर्णाश्रम जे आहे हे बाह्य स्थिती आहे. ही आत्म्याची स्थितीची चर्चा आहे का? तर त्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे तो वेगळ्या स्तरावरचा आहे. आणि तुम्हाला त्या प्रकारचं उत्तर हेच आहे की हा, गृहस्थाने परिवाराचं संगोपन केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे, पैसा कमवला पाहिजे आणि सर्व काही जे आहे ते युक्त वैराग्य अर्थात युक्त मार्गाने केलं पाहिजे. तर त्याच्यात कुठल्याही प्रकारे चुकीचं नाही आहे. पण जेव्हा एखाद्याने जर ठरवलंय की आमची आध्यात्मिक, आता पुढच्या सत्रामध्ये आपण ही चर्चा करणार आहोत, त्यांनी कसं क्रमशः प्रगती केली, तर ते जे आध्यात्मिक प्रगतीचे जे स्तर आहेत त्याची पडताळणी आपले घरचे पत्नी करेल, मुलं करतील, आई वडील करतील. कोण करतं पडताळणी याची? मंडळ निमयप्रभू कोण करतं पडताळणी? प्रधान आहे त्यालाच करावं लागेल ना.
जो व्यक्ती गृहस्थामध्ये मुख्य त्यालाच पडताळणी करावी लागेल ना. हा, पण व्यक्तीला स्वतः करायला लागते त्याची पडताळणी. एक्झॅक्टली, स्वतःलाच करावं लागते. जर तो स्वतः त्याची पडताळणी नाही केली, तो जरी सांगत असेल दुसऱ्यांना मी किती महान आहे तुम्हाला माहितीये का, मी फक्त असा हात वर केला तर हजारो लोक उठतात, किंवा व्यक्ती काही वेगवेगळ्या प्रकारे सांगू शकतो की माझी ही महानता आहे, पण वास्तविक रूपाने आतमध्ये काय आहे, किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत, अर्थ अनर्थ जे काही येते, तर त्या व्यक्तीला स्वतः माहित असतं की आम्ही ह्या गोष्टी, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आकर्षण असतं. कोणाला पैशाचं आकर्षण असेल, कोणाचं स्त्रीचं आकर्षण असेल, कोणाचं विद्येचं आकर्षण असेल, जे षडैश्वर्य आहेत कुठे ना कुठे व्यक्ती तिथे एकतर आध्यात्मिक दृष्टिकोनातून फसेल, नाही तर भौतिक दृष्टिकोनातून. षडैश्वर्य भगवंतांच्या षडैश्वर्यात त्याला आकर्षण होईल, नाही तर भौतिक जगामध्ये होईल, कुठेतरी होणार आहे. आणि त्या व्यक्तीला स्वतः माहित असतं की हा आपली इथे कमजोरी आहे, तर दुसरी व्यक्ती पडताळणी नाही करणारे. हा, त्यांचे गुरु असतील, आध्यात्मिक गुरु, ते करू शकतात. तर मुद्दा हा आहे की त्या व्यक्तीला स्वतः जाणीव झाली पाहिजे की जर आपण एवढं तत्वज्ञानाची चर्चा करतो, ऐकतो की मी आत्मा आहे, वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळे माता पिता सगळे असणार आहेत, सगळं आपण ऐकतो, आणि त्याच्यानंतर जर आपण म्हटलं की ह्या जीवनाचं लक्ष काय आहे, भरपूर धनसंचय करायचा, तर आपल्याला ती स्पष्टता असली पाहिजे की जी जिम्मेदारी आहे त्यालाही योग्य रीतीने पार पाडलंय, आणि त्याच्याबरोबर जे आपण म्हणतो की एक भौतिक स्तराचे तुमचे कार्य जे आध्यात्मिक जीवनाचं पालन करण्यासाठी गरजेचे आहेत ते तुम्ही करा, आणि त्याच्याबरोबर तुमचं जे महत्वाचं लक्ष आहे, व्हर्टिकल ग्रोथ, तुमच्या आध्यात्मिक प्रगती, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. तर हे मी संक्षिप्त मध्ये सांगतोय. थँक्यू. मला छान योग्य सांगितलं प्रभूजी, अर्थाने. थँक्यू व्हेरी मच. नाही, परफेक्ट सांगितलं प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. प्रभूजी, धन्यवाद. ह्याच्यामध्ये स्पेसिफाय उत्तर दिशाच केले, त्याचं काही कारण आहे का त्याच्या मागे? हा, तर सामान्यतः वैदिक संस्कृतीमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती उत्तर दिशेला निघालंय तर हे समजलं जायचं की ते आता परत येणार नाही. म्हणजे आजकाल ओके. लोक बद्रीनाथ, केदारनाथ वेगवेगळ्या ठिकाणी जातात, आणि ते आता जाऊन काय करतात ते वेगळ्या गोष्टी, ते चर्चेचा विषय नाही, पण मुद्दा हा आहे की आजकाल ते एक पर्यटन झालेलं आहे. लोक त्याचा वेगळा अर्थ लावतायत, पण पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीने तो जर उत्तरेकडे निघाला तर त्याचा अर्थ हा स्पष्ट होता की आता ते पुन्हा घर वापसी होणार नाही, आणि ते जीवनाचं जे लक्ष आहे त्याच्यासाठी ते आपल्याला समर्पित करणार. तर त्यामुळे ते ते सांगण्यात आले की ते उत्तर दिशेला निघाले. ओके, थँक्यू प्रभूजी. हरे दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. संदीप खोडे प्रभू, कोणाचे प्रश्न आहेत का अजून? नाही प्रभूजी, चॅट मध्ये कोणाचाच नाहीये प्रश्न. ठीक आहे, मग आपण इथे विराम देऊ. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद् भागवतम की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद.